पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले जगा पुंडलिके दाखविले जगा पुंडलिके दाखविले क्षेत्र महामुनी साधक सपना क्षेत्र महामुनी साधक सपना क्षेत्र महामुनी साधक सपना क्षेत्र महामुनी साधक सपना हे अपना दिन होते
सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते पायाळाच्या मुळे पडले ठाऊके जगा कुंडलिके दाखविले सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते तुका म्हणे तेथे होतो मी तुला आले या कपाळा थोडे बहु सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा आणि भगवान पंढरीश परमात्मा त्याचं दिव्यत्व त्यांनी वर्णन करून सांगणारा संत महापुरुषांनी त्याचं कसं जतन केलं आणि आपल्याकरता भगवान सगुण साकार कसा झाला याची पीठिका वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण त्या संतांना नमन करूया. श्री संतांचे माता चरणावर श्री संतांचे माता चरणावर श्री संतांचे माता चरणावर श्री संतांचे माता चरणावर कापांगरी करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख नसरे लुटिता मागे बहुता जनी जुना हे खाणी उघडली सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते. तुमचं माहिती बोलतो हॅलो हॅलो तुमचं क्लिअर आहे.
इथं आवाज येत नाही ना हा येत नाही ठीक आहे. त्यांचा आवाज इथं रिटर्न बासला नाही येत नाही हा ना हरी टाळकऱ्याची मागे बसलेले पुढे येऊन बसा. हा पुढे जागा आहे ना पुढे भाऊ तुम्ही या ना पुढे लगट पुढे या बस पुढे हा, चालेल, बरं, पुढे या सगळ्यांनीच पुढे येऊन बसा. या पाठीमागचे या पुढे या. हरी नसरे लोकिता मागे बहुता जनी हॅलो जुना खानी उघडली सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असताना आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी दुसऱ्या दिवसाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण कर्मावर होणारे भक्तकाम कल्प करून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व सैनिक मंडळाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असणारा हा पांडुरंग परमात्मा तो कसा आला आपल्याकरता कसा उभा राहिला याची पूर्वपीठिका वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात ना सगळे लुटिता मागे बहुता जनी. इथून मागच्या काळामध्ये अनेक लोकांनी लुटलं तरी सुद्धा जे धन कधी संपलंच नाही. न सगळे लुटिता संपलं नाही लुटलं तरी मागे बहुता जनी मागे फार लोकांनी अशी जुनाट धनाची खाण आम्हाला सापडली. जुनाट असणारी खाण आम्हाला सापडली. कशी सापडली महाराज? कोणी शोधून दिली? कशी काय त्यांनी आतापर्यंत राहिली? एवढं त्यांनी धन होतं ते म्हणजे सिद्ध महामुनी साधक संपन्न. जे संपन्न असणारे सिद्ध साधक महामुनी होते की त्यांनी जतन करून ठेवली होती, आपल्याकरता राखून ठेवली होती. मग तुम्हाला कशी काय कळाली? म्हणजे धन जर काढायचं असलं तर त्याला पायाला मनुष्य असावा लागतो. काय कसं काय पायाला असेल माहित नाही, पण पायाला धन कळतं म्हणतात. त्याच्या वेळेत अंजन घातलं की त्याला जमिनीतलं धन कळतं. तसा पुंडलिक नावाचा पायाला सापडला. पायाच्या गुन्हे पडले ठाऊके ही खाण जुनीच होती, ते धनही जुनच होतं, साधू संतांनी जपून ठेवलेलं होतं. पण पायाला असणाऱ्या पुंडलिकामुळे ते सगळ्या लोकांच्या समोर आहे. पायाच्या गुन्हे पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखवले. सगळ्या जगाला पुंडलिकानं ते प्रगट करून दाखवलं. आणि म्हणून आपण सर्वजण या पांडुरंगाला पाहू शकतो, त्याचं दर्शन घेऊ शकतो, त्याची भक्ती करू शकतो. हे सगळे सिद्ध महामुनी साधक संपन्न आणि पुंडलिका सहित या सर्वांचे आपले उपकार आहेत. म्हणून मी सुद्धा त्या भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालेलो आहे. ते धन लुटण्यामध्ये मी सुद्धा अग्रेसर आहे. तुका म्हणे ते होतो मी दुबळा. जे लुटत होते ना त्या लुटणाऱ्यांमध्ये मी पण होतो, पण दुबळा होतो. तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा. आले या कपाळा थोडे बहु. मग त्या साधू संतांनी जसं त्याला लुटलं तसं माझ्याही कपाळाला थोडंफार प्राप्त झालं. असा भाव जगद्गुरु तुकोबा वर्णन करून सांगतात. आणि असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते. दरवर्षी म्हणजे बऱ्याच वर्षांपासून महाराजांनी मला सांगितलं कधी सप्ताह सुद्धा माहीत नाही, म्हणजे तो फार जुना असणार असा. एवढ्या वर्षांपासून अविरतपणे ही सेवा आपण या ठिकाणी संपन्न करतो. खरं तर सगळे वारकरी आता पंढरपूरला गेले, आपण चुकार आहे. आणि
आपण सगळे मिळून काय करायचं तर मग भगवंताची सेवा करतो. तरी पण त्यांनी का बरं असा उपक्रम सुरू केला असेल की सगळे पंढरीला जातात आणि आपण सप्ताह करतो? त्याचं कारण असं आहे, सगळे जातात पंढरीला म्हणजे काय सगळ्यांनाच पंढरीला जाता येतं का? महत्वाचं. ज्यांना जाता येतं ते जातातच, ज्यांना काही कारणास्तव जाता येतं. आज एक गृहस्थ असे भेटले, त्याला विचारलं नाही गेले पंढरपूरला, म्हणे मुलगा गेला पंढरपूरला. मग तुम्ही काय नाही गेले? मग सगळेच माणसं जाऊन कसं होईल? मग जलशी काय आपण घेऊन जायला एक कोणतरी राहावं की नाही त्यांची सेवा करण्याकरिता. म्हणजे यांना पंढरपूरला जाण्याची इच्छा होती पण पंढरपूरला जाता आलं नाही. का बरं? मुलगा गेला होता पंढरपूरला, यांना जाता नाही. मग यांनी काय करायचं? यांनी इथंच पंढरपूर तयार करायचं. तुमच्या लक्षात आलं तुम्ही काय सांगतो? ज्यांनी हा सप्ताह या काळात सुरू केला त्यांनी आता जो विचार मी तुमच्या समोर मांडतोय हाच विचार केला की ज्यांना पंढरीला जाता येतं ते पंढरीला गेले. पण मागच्या लोकांना ज्यांना घरची सगळी कामं जबाबदारी त्यांनी पाहावी लागते, जायची इच्छा असून जाता येत नाही, अशा लोकांनी काय करायचं? इथंच पंढरी तयार करायची. मग त्या सगळ्या लोकांनी आपणच पंढरी करून टाकली. रोज भगवंताचं चिंतन, पारायण, काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागर या सगळ्या गोष्टी त्यांनी अट्टहास करून इथंच पंढरपूर तयार केलं. खरं सांगू का, जिथं भगवंताचं नाम घोष होतो ना भगवंताला तिथं प्रगटच व्हावं लागतं. मग पंढरीला गेलं तरी काय पांडुरंगच भेटणार आणि इथं नाम घोष केल्यानंतर काय पांडुरंगच प्रगट होणार आहे. म्हणून आपण सर्वजण एक प्रकारची वारीच या माध्यमातून अशा पद्धतीने करतो. ही जणू काय त्यांनी भगवत नामचिंतनाची वारी, ही त्यांनी भगवत कीर्तनाची वारी, भगवत चिंतनाची वारी, अशा पद्धतीची वारी आपण घरी बसून या ठिकाणी करतो आहोत. हा त्यातला भाग आहे. आता हे तुमचं सांगितलं, एखादं म्हणेल तू कसं काय राहायला मागे असा प्रश्नही मागेल. आपण संत पंढरीच्या वतीने आपण जोपर्यंत मंदिर तयार होत नाही मुख्य मंदिर तोपर्यंत फक्त रथयात्रा घेऊन जायचं असं ठरवलं. म्हणून ज्येष्ठ वद्यलाच रथ त्यांनी पंढरपूरला गेला. तिथं जाऊन मोठा सोहळा झाला, 500 लोक बरोबर होते. मग प्रदर्शना झाली, कीर्तन झालं, सगळा काही उपक्रम दिंडीसारखाच झाला. आणि तो सगळा उपक्रम करून परत आलो आणि आल्यानंतर आता दिंडीतले कीर्तन करत होतो. मग ते दिंडीतलं कीर्तन करता करता मोकळी होती म्हणून हे कीर्तन यांनी अशा पद्धतीने बरोबर साधलं. मग कोणी वार्तानं संपर्क करून हा योग अशा पद्धतीने जुळून आला. चांगलं वाटलं. बऱ्याच वर्षानंतर या मंडपात सेवा करण्याचा हा योग आहे. त्यानं महाराज मला आठवतं मोटरसायकलवर मी कीर्तन येत होतो त्यावेळेला कीर्तन आलो होतो. त्याच्यानंतर इथं मारुतीच्या मंदिरामध्ये काल्याचं कीर्तन करण्याचे बऱ्याच वेळेला योग आले. या वर्षी नव्हतं पण त्याच्या मागच्या वर्षी होतच काल्याचं कीर्तन. म्हणून तिकडे कीर्तन करण्याचा योग येतो पण पांडुरंगाच्या समोर त्यांनी सेवा करण्याचा हा बऱ्याच दिवसानंतरचा योग आहे. कर्मधर्म संमेलनाचा मुख्य महाराज पण आहेत समोर. मला बडवे महाराजांनी सांगितलं की ते आजारी आहे. म्हणलं आता आजारी म्हणलं कशी काही येतो तरी सुद्धा उपस्थिती लावली. चांगलं झालं आपण सर्वजण बऱ्याच दिवसांनी एकत्र आलो. ही सगळी मंडळी तर हे जे 2-4 आपले गाव आहेत पूर्वी मला एक काळ असा आठवतो सगळे एकोप्याने एकमेकाच्या बरोबर उभा राहून सेवा अशा पद्धतीने करत होते. म्हणून तो एकोपा परत उभा राहायला हवा. आपण सगळे पुन्हा एकदा धर्म कार्य करण्याकरता एकत्र यायला पाहिजे. ते वैभव प्रत्यक्ष त्यांनी परत एकदा पाहायला भेटलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. असू द्या. म्हणून बऱ्याच दिवसातून आलेला हा योग आहे. काय चिंतन करावं? आता जरी पंढरपूरला जाणारे पंढरपूरला गेले असले तरी आपण इथं बसून पंढरीचं चिंतन करू शकतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून काहीतरी पंढरीवर चिंतन घडावं, भगवंताचं चिंतन या माध्यमातून घडावं म्हणून आणि हा अभंग चिंतनाकरिता निवडला. खरं तर ज्याची आपण उपासना करतो, ज्याची आपण भक्ती करतो तो सामान्य देव नाही महाराज, तो सगळ्या देवांचा देव आहे. मी सांगतो असं नाही. महाराज म्हणतात बळ्या माझा पंढरीराव जो या देवांचा देव. अनेक प्रकारचे देव जगामध्ये पाहता येतील. 33 कोटी हा शब्द संख्यावाचक नसून प्रकारवाचक आहे. म्हणून 33 प्रकारचे देव त्यांनी जगामध्ये पाहिले जातात. या सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ देव जर कोणता असेल तर बळ्या माझा पंढरीराव. पण पंढरीचा देव तरी सगळ्यात मोठा देव आहे. आणि सगळ्यात मोठा देव तर आम्ही महादेव म्हणतो. महादेवाला महादेव असं म्हणलं जातं. तू म्हणतो पंढरीचा देव सगळ्यात मोठा आहे. महादेव सगळ्यात मोठा देव आहे इथपर्यंत ठीक आहे. पण तो महादेव सुद्धा याची वारी करतो. जे मारवीचा कापडी महेशाजुनी. महादेव सुद्धा त्यांनी पंढरीची वारी करतो. पहिले वारकरी तर भगवान शंकरच आहेत महाराज. याला पाहण्याकरिता ललायत होतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत असा आपण म्हणतो. जे गिरिजेचा कांत भगवान शंकर स्वतः त्यांनी त्रिशूळ आणि डमरू हातात घेऊन आणि याला दर्शनाकरिता याच्या भेटीकरिता अशा पद्धतीने येतात.
आणि जे कीर्तन त्याचं करतात पांडुरंगाचं कीर्तनात नाचतात ना त्यांची पायाचे रज भगवान शंकर चरणीचे रज वंदीश्वर नाचते कीर्तनी त्यांची माथा जे कीर्तनात नाचतात त्यांच्या पायाची धूळ भगवान शंकर कपाळाला लावतात म्हणून त्यांनी भगवान शंकर महादेव जरी असले तरी सुद्धा या पांडुरंगाचे उपासक आहेत या पांडुरंगाचे भक्त आहेत हा सगळ्या देवांचा देव आहे महाराज विटेवरती प्रत्यक्ष उभा राहिलेला आहे म्हणून आज आपण याची उपासना करतो असं नाही याची उपासना तर मोठ्या मोठ्यांनी केली फार महत्वाचा मुद्दा सांगतो तुका म्हणे जाते सरकारी धात ते आमचे कुलदैवत पांडुरंग आणि सनकादिक संत ज्याचं त्यांनी ध्यान करतात सनकादिक संत ज्याची उपासना करतात ते आमचं कुलदैवत हा पांडुरंग आहे त्याच्यापेक्षा सांगतो शुभ सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी कवाडा आडोली महाराधिक गजेटी शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी शुक सनकादिक नारद तुंबर हे सगळेचे सगळे भक्त आहेत महाराज आणि सगळेचे सगळे भक्त त्यांनी भगवंताला पाहण्याकरिता लढायत आहेत असा असणारा हा जगन्नियंता परमात्मा तो सामान्य नाही महाराज तो अनादी आहे तो आनंद आहे त्याचं स्वरूप जर पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर महापुरुषांनी त्याचं स्वरूप वर्णन करून सांगितलं ते म्हणतात हे सत्य ज्ञानानंत गगनाचे ब्रह्म सत्य ज्ञानानंत गगनाचे ब्रह्म सत्य ज्ञानानंत गगनाचे ब्रह्म सत्य ज्ञानानंत गगनाचे ब्रह्म आहि रूपावर गुणाचे आहि रूपावर गुणाचे आहि रूपावर गुणाचे आपल्या सगळ्यांकरता आपण म्हणू तसं व्हायला तयार होतं हा महत्वाचा विचार पुढे भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा आपण तशी इच्छा त्यांनी धारण करू आणि तसा त्यांनी भक्तांकरता होतो हा महत्वाचा विचार आहे पुढे भक्ती केला तैसा भक्तांनी जसं करावं तसं त्यानं व्हावं अनेक रूप त्यानं धारण करावे म्हणताना अनेक रूप जरी धारण केले असले तरी सुद्धा त्याचं मूळ स्वरूप हे असं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्य स्वरूप आहे सत्य म्हणजे काय हो त्रिकाल आबाधितत्वम सत्यत्वम तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणायचं तो चैतन्य स्वरूप आहे स्वसंवेद्य स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे हे त्याचं स्वरूप आहे अशा स्वरूपाने भगवंताला पाहिलं पाहिजे त्याच्या स्वरूप लक्षणाचं वर्णन आधी आपल्याला कळलं पाहिजे मग तटस्थ लक्षणाचं वर्णन करावं तुकोबरांनी अनेक ठिकाणी वर्णन करून सांगितलं ते म्हणतात आनंद अद्वय नित्य निरामय जे कामित ध्येय योगीयांशी ते समचरण साहिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तो परमात्मा आनंद स्वरूप आहे
अद्वैत स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे. योगी पुरुष याचं ध्यान करतात असा त्यांनी महाराज शब्दांच्या पलीकडे राहणारा तो परमात्मा आहे. हे त्याचं स्वरूप आहे. हे बघा, सुरुवातीला थोडं कठीण ऐकलं जावं आणि कीर्तनकारांना सुद्धा कठीण सुरुवातीलाच सांगत जावं. खरंच हे कठीण जर शेवटी सांगायला सुरुवात केली तर लोक मग त्याला तार येते. मग कीर्तनाचा टाइम कोणताही असू द्या, तो 7 ते 9 असो, नाही तर 6 ते 8 असो, नाही तर 5 ते 7 असो, 9 ते 11 तर म्हणलोच नाही. म्हणजे किती लवकरचं टाइम असू द्या, थोडं जरा जड झालं की डबऱ्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं होतं. मग ते जड होतं, जास्त डोक्यावर भार होतो. हा महत्वाचा विचार. भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, आम्ही त्यांना भाऊ त्यांनी म्हणायचो. मग भाऊ म्हणायचे सांगणाऱ्यानं आधी कठीण सांगत जावं. मग ते कठीण सांगून त्यांनी जर पचलं असंच तर शेवटच्या टोकापर्यंत असंच सांगत राहतो. जर पचलं, जर अंदाज पाहून, जर नाही पचलं त्याला, तर ड्रायव्हर जसा गाडी चालवताना रस्ता पाहून गिअर चेंज करतो, तसं त्यानं आपला गिअर चेंज करून गाडी चालवायला सुरुवात करायची. हे नाही पचलं की मग आणखी थोडं खाली यायचं, मग फारच खाली नाही जायचं, रस्त्याच्या खाली जायचं, असं व्हायला नको. म्हणून थोडं काय ऐकतात समोरचे लोक ते पाहून अशा पद्धतीने बोलायचं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मला भगवंताचं स्वरूप सांग, कारण खान शब्द आला ना आणि लुटणं शब्द आला, म्हणून त्यांनी परमात्मा अविट असणारा परमात्मा आहे, जो अनादी असणारा परमात्मा आहे, जो त्यांनी महाराज न संपणारा परमात्मा आहे, असा असणारा परमात्मा. आणि तो त्याच्या स्वरूपाने जर आपण पाहिलं तर तो सत्य ज्ञानानंत गगनाचे पाहावं. मला हे सांगण्याचं तात्पर्य आहे. पण तोच परमात्मा आपल्याकरिता त्यांनी अनंत अवतार धारण करतो. अनंत अवतार घेशी भक्ताकाराने अनंत अवतार भक्तांकरिता घेऊन येत असतो. म्हणून आपल्या सर्वांचं हित करण्याकरिता, आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्याकरिता, आपल्या सगळ्यांना मोक्ष पथावर नेण्याकरिता, आपल्याला त्यांनी महाराज उद्धरून नेण्याकरिता तो परमात्मा आणि सगुण साकार होऊन विटेवरती अशा पद्धतीने उभा राहिला. कसं काय उभा राहिला असेल, त्याला उभं करण्याकरिता अशा पद्धतीने साधू संतांचे सायास आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी करुणी खळे हरिदासी, हरिदासाने आणला हा रूपा बडे, करुणी खळे हरिदासी, हरिदासाने त्यांनी अशा पद्धतीने खळं केलं आणि त्याला नावारूपाला आणलं. म्हणजे नावारूपाला आणलं तिथपासून पुढेच त्यांनी फक्त त्याचं अस्तित्व आहे का नाही, त्याचं अस्तित्व तर जुनाट असणारं अस्तित्व आहे, ते पूर्वीपासून आहे. म्हणजे त्याचं जे स्थान आहे पंढरपूर, त्याचं वर्णन करताना म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे जेव्हा चराचरच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं म्हणतात. मग पंढरपूरच जर तेव्हा होतं तर पंढरीचा राजा काय नंतर जन्माला आला असेल का, तो सुद्धा त्याच्या आधीचाच आहे. म्हणजे परमात्मा अनादी आहे. अनादी शब्दाचा अर्थ असा होतो ज्याची सुरुवातच सांगता येत नाही त्याला अनादी असं म्हणतात. आणि अनंत म्हणजे काय, ज्याचा शेवटच होत नाही त्याला अनंत असं म्हणतात. म्हणून अनादी आणि अनंत असणारं ते तत्व आहे. संपूर्ण जगत निर्माण झालं, या जगतामध्ये 6 अंश पाहायला मिळतात. लक्षपूर्वक ऐका, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 प्रकृती, नंबर 3 त्यांचा संबंध, नंबर 4 ईश्वर, नंबर 5 जीव, नंबर 6 या सर्वांमध्ये असणारा भेद. या 6 गोष्टी शास्त्रानं अनादी प्रतिपादन करून सांगितल्या. काय सांगितलं? अनादी सांगितल्या. हे पण ऐकत जा कीर्तनामध्ये, याची गरज आहे, हे ऐकण्याचीच गरज आहे. जर हे ऐकलं नाही, नुसतं हिंगण चिंगण ऐकलं, खरं सांगतो मी तुम्हाला, कीर्तनकाराचा काय फायदा आहे, त्याचा काय असेल त्याचं मला माहित नाही, ऐकणाऱ्याचा काय फायदा आहे मला खरं सांगा. उगाच त्यांनी 2 तास कीर्तनामध्ये आपण बसलो आणि चिंतन जर ऐकायला मिळालं नाही तर ऐकण्याकरिता आपण गेलो, भाऊ म्हणायचे का येतो का नाही, गेला तो कुछ नाही, कुठे गेलो म्हणून कुठे काय आणलं म्हणून काहीच नाही, गेला कशाला होता, काहीतरी पदरात पडायला पाहिजे ना, हे पदरात पडलं पाहिजे. काय पदरात पडायचं ते सांगता, हा त्याच्या खाली पण अंडरलाईन करून सांगितलं पाहिजे, हे पदरात पाडून घ्या. काय पदरात पडायचंय? परब्रह्म स्वरूप जाणायचंय आणि ते परब्रह्म स्वरूप कसं आहे ते आपल्याला त्यांनी कळालं पाहिजे. त्याच्याकरिताच आपण मनुष्य झालेलो आहोत. गाढवांच्या समोर, कुत्र्यांच्या समोर, बैलांच्या समोर, माकडांच्या समोर कितीही सभा घेऊन सांगितलं तरी गाढवा कुत्र्यांना हे कळणार नाही. जर हे कळालंच कोणाला तर माणसाला कळू शकतं. पण माणसांच्या समोर हे त्यांनी सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? परमात्म्याचं स्वरूप काय आहे ते सांगितलं पाहिजे. मग ते स्वरूप सांगतोय परमात्मा अनादी आहे हे सांगण्याकरिता मी 6 पदार्थ सांगितले. हे 6 पदार्थ अनादी आहेत. परत एकदा सांगतो, ब्रह्म अनादी आहे, प्रकृती अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, जीव अनादी आहे आणि सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. या 6 गोष्टी अनादी आहेत. पण कशाला घातला? एवढं सगळं सांगितलं पण असं आहे, या 6 गोष्टी जरी अनादी असल्या
तरी त्याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे जी अनादी पण आहे आणि अनंत पण आहे. अनादी आणि अनंत जर कोण असेल तर एक ब्रह्म अनादी आहे आणि अनंत आहे. बाकीचे 5 अनादी आहेत पण शांत आहेत, त्यांचा अंत होतो. हा महत्वाचा विचार आहे. प्रकृतीचा काही ब्रह्मज्ञानाला अंत होतो. मग प्रकृतीत जर गेली मग काय खाली शिल्लक राहील? प्रकृतीच्या संबंधानं आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव प्रगट झाला. संबंध कारणीभूत आहे. हा महत्वाचा विचार आहे. एखाद्या माणसाची बायको मेली, मरू नाही कोणाची, पण मेल्यावर काय घेऊन जाते हो सर? काही डबल प्रॉपर्टी काही नेते का? काहीच नाही. मग काय घेऊन जाते? काय माहिती काय नेते? काय नेते सांगू? त्याचा नवरे पण नाही. बायको मेल्यावर याला कोणी नवरा म्हणल का? आणि म्हणलं तर कोणाचा डबल जाते? हा महत्वाचा विचार. काय घेऊन जाते? नवरेपणा घेऊन जाते. हा महत्वाचा विचार. तसा त्यांनी त्या परब्रह्म आणि प्रकृती यांचा अनादी कल्पित तादात्म्य संबंध झाला. या संबंधातून त्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूपाला ईश्वर भाव प्राप्त झाला, त्याला जीवभाव प्राप्त झाला. हे सगळेचे सगळे घटक निर्माण झाले म्हणून सगळ्यांमध्ये भेद निर्माण झाला. अशा 6 गोष्टी मी तुमच्या समोर अनादी सांगितल्या. मग प्रकृती संपली की प्रकृतीमुळे आलेला ईश्वर भाव पण संपला, तिच्यामुळे आलेला जीवभाव पण संपला आणि हे सगळेचे सगळे संपून गेले म्हणून भेद पण शिल्लक राहिला नाही. भेदही संपला. मग एक ब्रह्म शिल्लक राहिलं. ते त्यांनी अनादी स्वरूप असणारं ब्रह्म आहे, जे सर्व ठिकाणी व्यापक आहे. त्याच्या ठिकाणी देश भेद नाही, त्याच्या ठिकाणी काल भेद नाही, त्याच्या ठिकाणी वस्तू भेद नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले. असं त्यांनी महाराज तत्वज्ञान साधू संत वर्णन करून सांगतात. आजादवाद सगळ्यात आधी सांगितलं. आजादवाद म्हणजे याचा आजार त्याचा आजार, दोघांच्या आजाद झाला वाद, त्याला म्हणायचं आजादवाद. असं आहे का? नाही. आजादवाद म्हणजे कैवल्य स्थिती. स्वामी सांगायचे, सोरेगावचे स्वामी, तुम्हाला स्वामींची संगती झाली होती ना, स्वामी त्यांनी आजादवाद सांगायचे. ते म्हणायचे गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. याला काय सांगायचे? गंधर्व दुर्ग काय पाडावे. ढगामध्ये त्यांनी किल्ले तयार झाल्यासारखे दिसतात. ते काय असतात का? ते नाहीतच, पण अशा पद्धतीने खोटे खोटे दिसतात. सशल शिंग किती असतात? ते नसतातच. हे की नाही? मग शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी. ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फूल. आकाशाला किती फुलं येतात? येतच नाही. मग तोडायचं काही कामच नाही. हे जसं आहे ना तसं जगत नावाची वस्तू झालीच नाही. हे जे सांगितलं जातं त्याला आजादवाद असं म्हणतात. सामान्य लोकांना तो कळत नाही. मग साधू संत खाली आले, मग विवर्तवाद सांगितलं, अध्यासवाद करायला म्हणायचं. मग ब्रह्म अधिष्ठान आहे आणि संपूर्ण जगत त्याच्यावर अध्यस्त प्रती आलं असं सांगितलं गेलं. लोकांना ते कळत नाही. मग दृष्टी सृष्टीवाद सांगितला, तो नाही कळाला. मग सृष्टी दृष्टीवाद सांगितला, तो नाही कळाला. मग परिणामवाद सांगितला, तो नाही कळाला. मग आरंभवाद सांगावा लागला. हे असं झालं बघा. अशा पद्धतीनं संगती लावावी लागते. एवढे वाद एखाद्याला जर उद्या विचारून काय सांगितलं कीर्तनकारानं, म्हणून सुद्धा ते मला वाद घातले त्यांनी बरेच असं म्हणू शकतं एखाद्याला. पण मला तसले वाद सांगायचे नाही. वाद म्हणजे शास्त्रार्थ. अनेक शास्त्रांनी एकत्र यावं आणि शास्त्राने निर्णय सांगावा, याला वाद असं म्हणलं जातं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ वाद जर कोणता असेल तर आजादवाद. आणि या आजादवादाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ब्रह्म सत्य आहे, ते अनादी अनंत आहे आणि तेच खऱ्या अर्थानं सुखरूप आहे. योवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ति असं वर्णन आहे महाराज. भूमा म्हणजे ब्रह्म आणि तेच सुखरूप आहे, त्याच्या वाचून दुसऱ्या जगात काही सुखरूप नाही. हा महत्वाचा विचार. मग बाकीच्या ठिकाणी काय सुखाची कल्पना लोकांना होत नाही का? करतात ना लोक सुखाची कल्पना. त्यांना विषयाच्या ठिकाणी सुख वाटतं. सुखाचे प्रकार सांगतो मी तुम्हाला. विषयामध्ये सुख लोकांना वाटतं त्याच्यापेक्षा आत्मसुख श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा ब्रह्मसुख श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा भक्ती सुख असणारं श्रेष्ठ आहे. अशी सुखाची कॅटेगरी मला तुमच्या समोर सांगता येईल. पण खऱ्या अर्थानं सुख जर कुठे असेल तर ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. ब्रह्मच सुखरूप आहे. योवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ति. दुसऱ्या ठिकाणी सुख नाही. म्हणून सुखरूप असणारं ब्रह्म, सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म, ते त्यांनी महाराज एक विशिष्ट असणारी खाण आहे. ती कधीपासून आहे? फार अनादी कालापासून अशा पद्धतीने चालत आलेली आहे. आणि ती जी खाण आहे ना ती त्यांनी महाराज अशा पद्धतीनं ऋषीमुनींना आणि ध्यानाच्या माध्यमातून, ऋषीमुनींना ज्ञानाच्या माध्यमातून, ऋषीमुनींना प्रयत्नाने अशा पद्धतीने ती सापडलेली आहे. हा महत्वाचा विचार आहे महाराज.
म्हणजे तिथपर्यंत जर जायचं असेल तर सगळ्यात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर ज्ञान आहे. मी सांगतो असं नाही गीता म्हणते हे श्रेय विज्ञान अभ्यासास ज्ञानात ध्यान शिष्यते हृदय ध्यानात परम प्रत्याग त्यागात शांती निरंतर. कोणाची संस्कृती बोल आहे? धन्यवाद. म्हणजे सून जर चांगली वागली तर कौतुक आईचं होतं, तिच्या आईला चांगलं शिकवलं. तसं पोरं श्लोक म्हणतात म्हणजे त्यांनी त्यांच्या आईचं कौतुक केलं पाहिजे. हो महाराज पाटील हो. भाऊंच्या संस्कृती मंडळी वा धन्यवाद. म्हणून तर तुम्ही प्रक्रिया सांगितलं तरी पण टिकून आहात, फार महत्वाचं. महाराज खरंच आज गरज आहे प्रक्रियांची. सामान्य लोकांपर्यंत त्या प्रक्रिया पोहोचल्या पाहिजे, त्याच्याकरता फार कळ करावं लागतं. या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये स्वामींकडून आणि लघु शिकण्याकरिता मी येत होतो. खोटं नाही सांगत. मोटरसायकल दिवसभर दवाखाना चालवायचो आणि दुपारी 2:30 वाजता यायचो. वरती एक खोली होती, त्या खोलीत स्वामीजी राहत वरती राहत आणि मग त्यांचं सगळं आवडेपर्यंत इथं बसायचं. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि ती पिशवी आणि ते घेऊन इथं बसायचं. मग त्यांचं सगळं आवडलं की खिडकी उघडायची, ते खिडकी उघडायची. खिडकी उघडली की समजायचं स्वामीजी आता मोकळे झाले. मग वरती जायचं, मग शिकायचं. मला काय सांगायचं कशाकरिता? शिकण्याच्या वयामध्ये शिकलंच पाहिजे, त्याची आवश्यकता असते खरंच. भाऊ त्यांनी पाठ घ्यायचे. पहाटे 4:30 वाजता पाठ असायचं महाराज. त्या पाठाला त्यांनी 4:30 वाजता घरून स्नान करून 4:30ला तिथं पोहोचायचं. जायचं म्हणजे जायचं, बाकीचं काही वळवळच करायचं नाही. स्वामी आलेले असायचे. स्वामी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय मारुती महाराज पुणेश असायचे, त्यांना आम्ही स्वामी म्हणतो. स्वामी तिथं आलेले असायचे. पहाटे 4:30 वाजता त्यांनी पाठ सुरू करायचा. दुसरा पाठ दुपारी 2:30 वाजता व्हायचा. संध्याकाळचा पाठ 9:30 वाजता व्हायचा. रात्रीचा असे 3 पाठ व्हायचे. दिवसभरातल्या 3ही पाठांना हजर राहायचं. म्हणून मला काय माझं कौतुक नाही सांगायचं, मला एवढंच सांगायचं ग्रहण करण्याच्या काळात ग्रहणच केलं पाहिजे. प्रथमे नार्जितम विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीय नार्जितम पुण्यम चतुर्थम किं करिष्यसि. बघा ते पोरांचं पाठ आहे. प्रथमे नार्जितम विद्या, प्रथम अवस्थेमध्ये जर विद्या ग्रहण केलं नाही तर पुढे काय करणार आहोत आपण? वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी धर्म गोपावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मी सवान प्रस्थितरी संयोगी वियोग संन्यासित्व त्याग संकल्पाचा. म्हणून ज्या त्या वयातच ज्या त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. अतिशय महत्वाचं हे चिंतन. हे लेकर आहेत ना, हे त्यांनी श्लोक म्हणतात म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही म्हणायचं. त्यांचं पाठांतर त्यांनी होत आहे. आपल्या गावात पण संस्था बाजीराव महाराज फार चांगली त्यांनी चालवत आहेत. सगळे त्यांनी विद्यार्थी तयार होत आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे. असू द्या. श्लोक गीतेतला आला श्रेयो हे ज्ञान अभ्यासास ज्ञानात ध्यान शिष्यते ध्यानात कर्म फलत्याग त्यागात शांती निरंतर. सर्वात श्रेष्ठ जर काय असेल साधन तर ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ असणारं साधन आहे. नाही ज्ञानेन सदृशम या माणसा ज्ञानासारखं श्रेष्ठ असणारं साधन जगात दुसरं कोणतं नाही. पवित्र जगामध्ये दुसरं कोणीच नाही महाराज. म्हणून वाचून ज्ञान विधी एके उपाय करिसी जितुके तरी गुंफीशी अधिके रुखीये. म्हणून ज्ञान वाचून त्यांनी दुसरा उपाय करता येत नाही. म्हणून ते जे परमतत्व मी तुमच्या समोर आता वर्णन करून सांगितलं. या विठोबा त्याला जाणण्याचा प्रयत्न साधू संतांनी केला. त्याचं ध्यान केलं. हा महत्वाचा विचार. ध्यानाकरता एक प्रमाण सांग.
कोणतं आपण वारकरी आहोत हे ध्यान विनंती तुम्ही कसं काय सांगायला लागले? अरे ध्यान की तुम्ही कीर्तनाला विना उभा केल्यानंतर सगळ्यात आधी म्हणता सुंदर ते ध्यान, तिथून ध्यानाला सुरुवात करा. रोड म्हणता वारकरी संप्रदायात ध्यान बिन काय नसते, या ध्यानाने सुरुवात आहे. हा महत्वाचा विचार आहे. ध्यान महत्वाची गोष्ट. ध्यान म्हणजे आठवण, ध्यान म्हणजे त्याचं चिंतन, हे नक्की केलं पाहिजे. ध्यान महत्वाचं आहे. ज्ञानात ध्यान विशेष आहे. ध्यान हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग साधू संतांनी काय केलं? त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याचं ध्यान अशा पद्धतीने केलं. या ध्यानाशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही. महाराज म्हणतात येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया तोची एक ध्यावा चित्ते करून ते कलेवर. येथे नसरे दुसरी आटी म्हणजे साधना. देवाच्या प्राप्तीकरिता जर जायचं असेल तर दुसरी कोणतीच साधना तुम्हाला तिथपर्यंत येणार नाही. मग काय करावं लागेल? त्याचं ध्यान करावं लागेल. तोची एक ध्यावा चित्ते, एक चित्ताने त्याचं ध्यान करावं लागेल. तेव्हा तो परमात्मा तुम्हाला आत्मसात करून घेता येईल, तो आकळता येईल. हा महत्त्वाचा. ध्यानाच्या माध्यमातून परमात्म्याला आकळता येतं. ज्ञान, ध्यान, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती या सर्वच्या सर्व माध्यमातून त्या परमात्मा स्वरूपाचा आस्वाद, आनंद अशा पद्धतीने घेता येतो. मग ज्ञानाच्या माध्यमातून प्रवास करत करत साधू पुरुष आणि त्याच्यापर्यंत जातात. योग साधना करतात. तुका म्हणजे ते सनकालिक ध्यान असं म्हणलो आपण, म्हणून किंवा योगियांच्या योगी पुरुषांनी ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. हे का करतात? ज्ञानाच्या माध्यमातून त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. ध्यानाच्या माध्यमातून त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. योगाच्या माध्यमातून त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. ते भक्तीच्या माध्यमातून त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. मग अनादिकालापासून असणारं ते तत्व आणि अनादिकालापासून लुटण्याचा कार्यक्रम, दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू आहेत. ते तत्व सुद्धा अनादी आहे आणि लुटणारी सुद्धा अनादी आहे. हा महत्वाचा विचार आहे. आपण म्हणतो जे मागे कापडी महेश अजूनही, पण भगवान शंकरासारखी त्याला लुटण्याचा प्रयत्न करतायत. त्याला आत्मसात करून त्यांनी महाराज त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात. रात्रंदिवस डोळे बंद करून ध्यानात आहेत भगवान शंकर. तुमच्याकडे पाहायला टाइम नाही त्यांना. उगा आपलं तुम्ही ओम नमः शिवाय. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता असेल तर शंकर, भगवान शंकर. लवकर का बरं प्रसन्न होतात लवकर? त्याला खटखट सहन होत नाही. खरंच तुम्ही लवकर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणजे प्रसन्न. काय पाहिजे तुला? घ्यायचं लढ, मला ध्यान करू दे. का बरं? माझं लुटायचं काम चालू आहे. त्या परमतत्वाला लुटण्याचं काम भगवान शंकरासारखे करतात. म्हणून इथून मागच्या काळामध्ये अनेक महापुरुषांनी ते जे सच्चिदानंद तत्व आहे, ज्याच्या आतापर्यंत मी वर्णन करून सांगतोय, त्याला लुटण्याचा प्रयत्न केला. पण जरी सर्वांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा आजपर्यंत ते संपलं नाही. का बरं? त्याचं कारण सांगितलं मी तुम्हाला. ते अनादी आहे, तसं अनंत सुद्धा आहे. म्हणजे ते न संपणार आहे. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून ज्या पांडुरंग परमात्म्याची आपण सेवा करतो, ज्या पांडुरंग परमात्म्याकरिता आपण सप्ताह करतो, तो परमात्मा अनादी आहे, तो परमात्मा आनंद आहे आणि तो परमात्मा सुख स्वरूप आहे. त्याच परमात्म्याला भगवान शंकरापासून सगळ्या साधू संतांनी अशा पद्धतीनं लुटलेला आहे. तो लुटला जात नाही. तो तसाच आहे, अजूनही तसाच आहे. इतक्या लोकांनी त्याला लुटलं मागे तरी सुद्धा त्यांनी न संपणारं धन आहे. आणि असं धन जर कोणतं असेल तर तो पांडुरंग आहे. आणि त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करून सांगतात. नसरे लुटिता मागे
इथून मागच्या काळात अनेक लोकांनी लुटण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जी लुटली जात नाही अशी जुनाट म्हणजे अनादी असणारी सच्चिदानंदाची खाण आम्हाला सापडली. नसरे लुटिता मागे बहुताजनी जुनाट हे खाणी सापडली खान सापडली म्हणतात. जुनाट खान हे जुनाट सांगण्याकरिता मी अनादी अनंत एवढं सगळं वर्णन करून सांगितलं. ही खान सांगण्याकरिता मी ते सत्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे असं वर्णन करून सांगितलं. म्हणून अशी दिव्य असणारी खान आहे ही आपल्यापर्यंत अशा पद्धतीने आलेली आहे. का बरं त्यांनी आले असेल त्याचं कारण महापुरुषांनी आपल्यापर्यंत आणून अशा पद्धतीने मांडलेली आहे. त्यांनी जर आपल्या समोर सांगितलं नसतं तर आपल्याला ते कळलं नसतं. हे लक्षात ठेवा, फार महत्वाचा विचार आहे. म्हणून देव आहे आपण सगळेजण म्हणतो. देवाची भक्ती पण आपण सगळेजण करतो. हा महत्वाचा विचार आहे. पण हा देव आपल्यापर्यंत आला कसा याचा विचार मात्र कोणी करत नाही. हा देव आपल्यापर्यंत आणला कोणी याचा विचार आपण कोणी करत नाही. हा महत्वाचा विचार आहे. सामान्य प्रश्न विचारतो सगळ्यांच्या समोर एक अतिशय सामान्य प्रश्न आहे. बघा तुम्हाला काय उत्तर त्याचं सापडतं. मला तुम्ही सांगा, मुलगा आधी असतो का बाप आधी असतो? बालवाडी बरोबर बाई, मुलगा आधी असतो का बाप आधी असतो? खरं सांगा, कोण आधी असतो? मुलगा आधी असतो का बाप आधी असतो? काय बाप आधी असतो. सगळ्यांचं म्हणून तेच आहे का बाप आधी असतो? नाही, मग कोण आधी असतो? चांगल्या सुद्धा विचारात पडावं लागतं. काय प्रश्न आहे हा? मुलगा आधी असतो बाप आधी असतो? खरं सांगू मी तुम्हाला, मुलगा आधी असतो नंतर बाप असतो. बिघडला काय काही तकलीफ आहे का? दवाखान्यात जायचं काय एखादं म्हणून मला खरं सांगू का? हे बघा, बाप कधी होईल माणूस? मुलगा झाला. मग मुलगाच नाही झाला बाप कोण म्हणत? खरं सांग, म्हणजे आधी काय व्हावं लागेल? मुलगा. मग मुलगा झाल्यानंतर त्या माणसाला काय म्हणतात? बाप म्हणतात. म्हणजे कोण आधी? मुलगा आधी मग बाप आहे. बरोबर आहे की नाही? मिळला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारतो, देव आधी का भक्त आधी? आता बरोबर आलं. आता बरोबर उत्तर आहे. देव आधी का भक्त आधी? आता लगेच सगळे म्हणजे भक्त आधी. आणि खरंच असंच आहे, भक्त आधी. कारण ज्या देवाविषयी मी तुमच्या समोर वर्णन करून सांगतो तो देव तरी माझ्या शब्दांच्या सुद्धा पलीकडचा आहे. कोणाच प्रमाणाचा विषय होतो? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण ही सहाही प्रमाण तरी मला त्याच्या समोर फिकी पडतात. तो मनाच्या पलीकडचा आहे, तो वाणीच्या पलीकडचा आहे. मनोवाच्या तीच तुझे स्वरूप म्हणून आपण भक्ती केली. मनाच्या वाणीच्या पलीकडे तो बुद्धीच्या पलीकडचा आहे. बुद्धीची नक्की न लगे जो त्याने म्हणजे मन बुद्धीच्याही पलीकडचा आहे असा असणार तो परमात्मा. म्हणून मनाला न कळणारा, बुद्धीला न कळणारा, वाणीला न कळणारा, शब्दाला सुद्धा न कळणारा तो सगळ्यांच्या पलीकडचा असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला दाखवलंय. आणि कोणी दाखवलंय? ते संत महापुरुषांनी दाखवलंय. पानिली रूपावळे हरिदासांनी खडं केलं आणि त्याला रूपाला आणलं. ज्याच्या ठिकाणी रूप नाही मग तो तरी नावा रूपाला आणला. देवाहाती रूप निराकार निर्गुणिराकार होत्यासी. मग देवाला रूप नाही, ते देवाला रूपाला आणलं आणि तो सगुण साकार करून सगळ्यांच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष उभा केला आणि त्याची जपणूक करण्याचं काम केलं. जपणूक, त्याला जपलं म्हणत. कसं काय जपलं असेल? सनकालिक संतांनी, सगळ्यात पहिले संत कोणते असतील वारकरी संप्रदायातले? सनकालिक संत आहेत तुम्ही. सनकालिक संत बरेच लोक म्हणतात ज्ञानोबरांपासून पुढे आपला संप्रदाय सुरू झाला आणि सगळे संत ज्ञानोबरांचे पुढे. तसं नाही. खरं तर त्यांनी हा संप्रदाय अनादी संप्रदाय आहे. संप्रदायाकडे पाहताना भगवानाचे 5 प्रकारच्या संप्रदायाचा विचार करत जावा.
संप्रदाय हा देव मान्य असावा, संप्रदाय शास्त्र मान्य असावा, संप्रदाय वेद मान्य असावा, संप्रदाय संत मान्य असावा आणि संप्रदाय सफल असावा, त्याच्यात फल असावं. महत्वाची गोष्ट आहे. आपला संप्रदाय सफल असणारा संप्रदाय आहे, त्याच्यामध्ये मोक्षरूपी फल प्राप्त होतं, पण असा श्रेष्ठ असणारा हा संप्रदाय, या माध्यमातून त्यांनी परमात्म्याला जाणलं जातं. या संप्रदायाची सुरुवात कुठून झाली असेल तर ती सुरुवात त्यांनी सनकालिक संतांपासून त्यांनी झाली. हे सनकालिक संत त्यातले प्रथम असणारे संत मानले गेले. या सनकालिकांची ही परंपरा पुढे जाऊन श्री नारदजी महाराजांनी चालवली. हातामध्ये आता नारदाचं नाव काढलं तर लोक सहज त्याच्या पुढे एखादा वगळवाना शब्द घालतात, मग नारदाचं नाव घेतात. लाज वाटायला पाहिजे, आणि त्याच्या गादीवर आपण उभं राहतो, आपण त्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, परमार्थ नारदाच्या पद्धतीने करतो, आणि नारदाविषयी उलट पालट अशा पद्धतीने बोलतो. खबरदार, चुकीची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सनकालिक संतांची परंपरा नारदांनी चालवली. नारदांची परंपरा पुढे जाऊन व्यासदेवांनी चालवली. व्यासदेवांनी सगळं तत्वज्ञान जगाच्या समोर मांडलं. एका वेदाचे 4 भाग केले व्यासदेवांनी. त्याच्यानंतर त्यांनी 17-18 पुराणांची रचना केली व्यासदेवांनी. उत्तर मीमांसा शास्त्र सांगितलं व्यासदेवांनी. जे 6 शास्त्र आहेत, आस्तिक शास्त्र. आस्तिक शब्द आला का लोक म्हणतात देवाला मानणारा, आणि नास्तिक शब्द आला का लोक म्हणतात देवाला न मानणारा. देवाला मानित नाहीत त्याला नास्तिक म्हणत नाहीत. मग नास्तिक कोणाला म्हणायचं? जे वेदाला मानत नाहीत त्याला नास्तिक म्हणायचं. नास्तिको वेदनिंदकः, जे वेदाची निंदा करतात त्याला नास्तिक म्हणतात. पण 6 शास्त्र वेदाला न मानणारे आहेत, मला त्यांचं वर्णन करायचं नाही. 6 शास्त्र वेदाला मानणारे ते त्यांनी आस्तिक शास्त्र आहेत. न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र आणि उत्तर मीमांसा शास्त्र, हे 6 शास्त्र आहेत. हे वेदाला मानणारे शास्त्र आहेत. त्याच्यापैकी त्यांनी प्रत्येक शास्त्राचे कर्ते वेगवेगळे आहेत. पण त्या सगळ्या शास्त्रांमध्ये श्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल तर उत्तर मीमांसा शास्त्र, जे व्यासांनी प्रकट केलेलं आहे. पण व्यासदेवजी सामान्य नाही, त्यांनी जगाच्या समोर शास्त्र प्रतिपादन करून सांगितलं. त्यांनी उपनिषदांचं विभागणी केली. त्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केली. त्यांनी महाभारतासारखा ग्रंथ लिहिला. 1.25 लाख श्लोक आहेत महाभारतामध्ये. 1.25 लाख श्लोक बघा. 1.25 लाख आकडा जर कागदावर लिहि म्हणलं तर माझ्यासारख्या बावळाटाला घाय लिहिता सुद्धा यायचं नाही. 1.25 लाख किती शून्य द्यायचे, किती आकडे घालायचे, काय करायचं नाही. एवढे श्लोक व्यासदेवांनी लिहिले. मला खरं सांगतो, एवढे श्लोक लिहिले. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून 1.25 लाख श्लोक त्यांनी लिहिले. त्याच्यामध्ये भगवंताचं चरित्र घातले. कोणीतरी सुज्ञ माणसाने सांगितलं, महाराज हे महाभारत ग्रंथ आहे, म्हणजे कौरव पांडवांचं भांडण आहे, आणि त्या कौरव पांडवाच्या भांडणात आमच्या देवाचं चरित्र कशाला घातलं ते बाहेर काढा. त्यातून 25,000 श्लोक बाजूला काढले, त्याचा हरिवंश पुराण बाजूला झालं, आणि 1 लाख श्लोक महाभारतात राहिले. त्या महाभारतात ज्ञानोबांनी तोड भरून कौतुक केलं. ते म्हणतात, महाभारती जे नाही ते नाहीचे लोकित राहील, म्हणून व्यास उच्चिष्ट पाहि जगत्रय. व्यासदेवांनी महाभारतामध्ये त्यांनी तत्वज्ञान जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं. त्या महाभारतामध्ये भीष्म पर्व आहे, आणि त्या भीष्म पर्वाच्या अंतर्गत जे 700 श्लोक आलेले आहेत ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. म्हणजे व्यासदेवांनी उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र यांची रचना केली. आणि या माध्यमातून काय केलं, जगाला ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून दिला. सूत्रच लिहिले. आता तो ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा जगाच्या समोर प्रगट केली, आणि ज्ञानाच्या माध्यमातून त्या परमतत्वाला लुटण्याचा प्रयत्न केला. फक्त लुटलं असं नाही, सांभाळलं पण आणि ग्रहण पण केलं. दोन्ही गोष्टी केल्या. सनकालिक संतांनी सुद्धा, तुम्ही जर भागवत पाहिलं एकनाथी भागवत, तर त्या भागवतामध्ये हंस गीता पाहायला मिळते. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा, सनकालिक संतांचा आणि हंस रूपात प्रगट झालेल्या परमात्म्याचा संवाद आहे. असा गोड असणारा संवाद. कशाकरिता हा संवाद झाला? जगाला ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा, आणि म्हणून त्यांनी हा सनकालिकांचा आणि हंसाचा असणारा संवाद आहे. म्हणजे सनकालिक संत हे सुद्धा त्यांनी त्या ब्रह्मस्वरूपाला जाणणारे आहेत, त्याला त्यांनी उपभोगणारे म्हणजे लुटणारे. हा महत्वाचा विचार. नारदजी महाराजांनी सुद्धा हेच केलं. सगळ्या जगाच्या समोर त्याला लुटण्याची प्रक्रिया सांगितली. त्यांनी भक्तिसूत्रांची रचना केली. 84 सूत्र आहेत भक्तिसूत्र नारद भक्तिसूत्रामध्ये. त्याच्यातलं पहिलं सूत्र आहे, आता तो भक्ती व्याख्यास्याम. मी तुम्हाला भक्तीची व्याख्या सांगतो. कशी आहे भक्ती? सात्वस्मिन परम प्रेम रूपा, ते प्रेम स्वरूप आहे. असं त्यांनी मला भक्तीचं वर्णन करून सांगितलं. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी समाजाला, जगाला त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलं. म्हणून त्यांनी जो पांडुरंग परमात्मा मी स्वरूपाने तुमच्या समोर वर्णन करून सांगतो, तो त्यांनी माझ्या सनकालिक संतांचा आराध्य दैवत आहे. तो नारदजी महाराजांचा आराध्य दैवत आहे. आजही पंढरपुरामध्ये विष्णुपदाजवळ नारदांचा आश्रम आहे महाराज.
विष्णुपद नावाचं जे ठिकाण गोपाळपूर याच्या जवळ, तिथं नारदांचा आश्रम आहे. नारदजी महाराज आश्रम करून तिथं राहत होते. पंढरपुरावर एवढं प्रेम नारदजी महाराजांचं होतं. म्हणून नारदांच्या नंतर त्यांनी मराठी परंपरा व्यासांनी चालवली. व्यासांच्या नंतर ती परंपरा आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी चालवली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगा. खरं तर हा अभंग निवडण्याच्या मागे हा पण एक उद्देश होता. त्याच्यात सिद्ध महामुनी साधक संपन्न असं पद आलंय ना, म्हणून सगळ्या लोकांना थोडाफार महिमा कळावा असा माझ्या पोटातला भाव होता. तुम्हाला काय वाटत असेल मला माहित नाही, सांगितलं पण पाहिजे. म्हणून व्यासदेवांची ती परंपरा पुढे जाऊन शंकराचार्यांनी चालवली. आद्य शंकराचार्य श्रीमद आद्य ह्या थोड्या ठेवता का? पलीकडे ठेवा, उचलून खाली ठेवा, नाही तर पलीकडे ठेवा, धक्का लागणार नाही. आद्य शंकराचार्य तुम्हाला तुमच्या माहितीकरता सांगतो. स्वामींनी आता सध्या जो आश्रम तयार केला की नाही, तिथं त्या आश्रमात आतमध्ये आपल्या सगळ्यांना प्रवेश आहे ते मला माहित नाही, पण आतमध्ये शंकराचार्यांची मूर्ती बसवली. शंकराचार्यांची मूर्ती बसवली. स्वामी आपल्या गावात आले. त्यांची जी परंपरा आहे ती गोवर्धन मठाची परंपरा आहे. म्हणजे जगन्नाथपुरी पूर्व दिशेचं मठ शंकराचार्यांनी स्थापन केलं. आद्य शंकराचार्यांनी आणि धर्म प्रसार करण्याचं काम केलं. व्यासदेवांच्या नंतर त्यांनीच काम केलं. पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. पांडुरंग परमात्मा पुंडलिकाला भेटायला आला. हा पांडुरंग परमात्मा रुक्मिणीच्या शोधात आला. हे सगळंचे सगळं वर्णन पुराणांमध्ये व्यासदेवांनी करून सांगितले. हे जे वर्णन कशात सापडतं? पुराणांमध्ये. विठ्ठल स्तवराज नावाचं स्तोत्र आहे. हे व्यासदेवांनी तयार केलेलं स्तोत्र आहे. म्हणून त्या स्तोत्राच्या माध्यमातून विठ्ठलाचं वर्णन व्यासांनी केलं. म्हणून तोच पांडुरंग परमात्मा, तोच विठ्ठल विटेवरती उभा आहे. त्याचं त्यांनी पुढे वर्णन करून सगळ्या समाजाला सांगण्याकरिता शंकराचार्य प्रगट झाले. त्यांनी महाराज धर्मध्वज खांद्यावर घेतलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? 2 मिनिटं चरित्र ऐकाच तुम्ही सगळे. शंकराचार्यांचं प्राकट्य झालं केरळ प्रांतामध्ये. केरळ, भारतामध्ये केरळ प्रांत आहे. त्या केरळ प्रांतामध्ये कालडी नावाचं एक गाव आहे. कालडी. त्या कालडी गावामध्ये आलमाई नावाची नदी वाहते. तिला पूर्णा पण म्हणतात, तिला गंगा पण म्हणतात, आलमाई गंगा. त्या आलमाई गंगेच्या तटावरती कालडी नावाच्या गावामध्ये नमुद्री नावाचं एक ब्राह्मणांचं कुळ आहे. अतिशय श्रेष्ठ असणारं कुळ, नमुद्री नावाचं कुळ आहे. या नमुद्री कुळामध्ये एक शिवगुरु नावाचे ब्राह्मण राहत होते. शिवगुरु त्यांचं नाव होतं. शिवगुरु हे जे शिवगुरु होते मोठे तपस्वी होते. त्यांच्या पत्नीचं नाव होतं आर्यंबा देवी, म्हणजे अंबिका देवी. दोघे जण त्यांनी महाराज गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. बऱ्याच काळापर्यंत गृहस्थाश्रमात राहिले, पण संतती काही होईना. मग भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे विचारलं. म्हणजे देवा पुत्र प्राप्त व्हावा अशी अपेक्षा आहे. मग बरेच प्रश्न उत्तर त्यांच्यामध्ये झाले. मग भगवान शंकर म्हणजे मी स्वतःच पुत्र रूपाने तुमच्या घरी येईल, अल्पायुषी पुत्र होईल, पण जगद्गुरु होईल असं त्यांनी वरदान देऊन टाकलं. खरोखर पुत्र प्राप्त झाला, पण म्हातारपणाला मुलगा झाला. शिवगुरूंचं वय झालं होतं बरंच, आणि म्हातारपणाला त्यांची संतती झाली. 3 वर्षाचे शंकराचार्य झाले आणि त्याच वेळेला शिवगुरूंचा मृत्यू झाला. पण 3 वर्षाच्या वयामध्ये मातृभाषा चांगल्यापैकी शिकले. 3 वर्षात 6 वर्षाचं वय जेव्हा झालं तेव्हा त्यांनी पुराणांचा पूर्ण अभ्यास अशा पद्धतीने झाला. 8 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी चतुर्विधी ब्राह्मण झाले. लवकरात लवकर अशा पद्धतीने यज्ञोपवीत संस्कार झाला. पण पुढे त्यांनी अशा पद्धतीने मृत्यूला 8 वर्षाच्या वयात स्नान करण्याकरिता गेले. मगरीनं पाय धरला. आईला 8 तास केला. ती आईला म्हणायची मला संन्यास देऊ दे. आई नाही म्हणायची, ती म्हणायची तुझ्याशिवाय मला कोणीच नाही दुसऱ्या जगात. मग काय करायचं? म्हणून ते पाय मगरीनं पकडल्यानंतर आईला म्हणते आई मी मरणारच आहे आता. असं मरणार तसं मरणार, मला संन्यास घेण्याची आज्ञा दे. असं म्हणल्यावर ती म्हणली संन्यासी हो पण जिवंत राहा. तू जिवंत राहिला तर मला फार चांगलं वाटेल, मरू नकोस. हातात पाणी घेऊन संकल्प केला तर जगलो तो संन्यासी होईल. आणि मगरीने पाय सोडून दिला. मग जगले. 8 वर्षाचा मृत्यू अशा पद्धतीने टळला. मग पाण्यातून त्यांनी बाहेर आले. आई फार वृद्ध झाली होती. 2 किलोमीटर अंतरावर नदी वाहत होती गावापासून. मग आईला त्यांनी नदीपर्यंत जावं लागायचं स्नानाला. मग काय करायचं? नदीची विनंती केली, माझ्या घराजवळून वाहा. एवढा पूर आला नदीला. एक दिवशी पात्र बदललं आणि शंकराचार्यांच्या घराजवळून नदी वाहायला लागली. बालगंडू असणारे अशा पद्धतीनं शंकराचार्य, त्यांचं नाव शंकर ठेवलं होतं. आचार्य नंतर म्हणायला लागले. एका भिक्षा करण्याकरिता एका ब्राह्मण स्त्रीच्या घरी त्यांनी गेले. गरीब होते, तिच्याकडे देण्याकरिता काहीच नव्हतं. एक आवळा होता, आवळा, आणि तेवढाच आवळा तिने संध्याकाळी खाण्याकरिता ठेवला होता. बाकी काहीच नव्हतं तिच्याकडे. आणि भिक्षुक दारात आलं. मग काय करायचं? तो आवळा घेतला आणि स्वतःचा विचार न करता त्याच्या हातावर ठेवला.
तो आवळा ठेवल्यानंतर त्यांनी त्याला वाटलं आवळा आवळा का बरं दिला शंकराचार्यांनी विचारलं. ती म्हणे बाळा एवढंच माझ्याकडे मला खाण्याकरता ठेवला तर तुला देऊन टाकलं. तिची दया आली आणि स्तोत्र म्हणले भगवती लक्ष्मी करता कनकधारा स्तोत्र. असं त्यांनी स्तोत्र म्हणल्यानंतर सगळं घर म्हातारीचं सोन्याच्या आवळ्याने भरून गेलं महाराज. एवढे आवळे त्यांनी सोन्याची प्रगट झाली, सगळं घर तिचं भरलं, श्रीमंत करून टाकलं. कनकधारा स्तोत्र अशा त्यांचं सामर्थ्य त्यांनी बालपणात दिसून आलं. मग श्रीगुरूंना शोधण्याकरिता नर्मदेच्या तटावर गेले. गोविंद पादाचार्य वाट पाहत होते. तिथं त्यांनी महाराज थांबले होते आणि त्यांचे गुरु होते त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही भगवान शंकर येणार आहेत त्यांची वाट बघा. ते म्हणले मला कसं काय कळलं भगवान शंकर येतील. ते म्हणले नर्मदेला पूर येईल आणि नर्मदेचा पूर जो एका गाडग्यात त्यांनी साठवेल तो भगवान शंकर आहे असं समज. गोविंद पादाचार्य वाट पाहत होते. शंकराचार्य गेले म्हणे गोविंद पादाचार्यांना भेटायचे. बाकीचे होते बरेच वृद्ध झाले. ते म्हणले अरे तुझ्या वयात असताना आम्ही इथं आलो, म्हातारे झालो तरी आम्हाला भेटले नाही आणि तुला कसं काय भेटतील. ते म्हणले मी आतमध्ये जाणार. इतक्यात पूर आला नदीला. पूर आला तर काय करायचं. गुहेमध्ये पुरानं प्रवेश केला. महाराज आत बसले, त्यांच्या नाकातोंडात पाणी जायला आता माझा येऊन काय उपयोग झाला म्हणून गाडगं त्यांनी ठेवलं आणि नर्मदेला विनंती केली की माई एवढी उपसून खरं वाहू नकोस, त्या गाडग्यांमध्ये स्थिर हो. आणि सगळी नर्मदा गाडगे स्थिर झाली. आणि मग त्यांनी चमत्कार कळाला. गोविंद पादाचार्यांनी अशा पद्धतीने त्यांना जवळ घेतलं, संन्यास दीक्षा दिली आणि मग त्यांनी 3 वर्ष श्रीगुरूंच्या सानिध्यात राहिले. आणि त्यानंतर त्यांनी महाराज शास्त्राचा त्यांनी प्रचार प्रसार करण्याचा भाव त्यांनी गुरुजींनी त्यांना शिकवला. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषद यांच्यावर भाष्य लिहायचं काम शंकराचार्यांनी केलं. मग 16 वर्षाच्या वयात त्यांनी अशा पद्धतीने काशी क्षेत्रामध्ये व्यासदेवजी महाराज भेटले. व्यासदेवांनी त्यांनी मग सगळ्या जगामध्ये धर्मप्रसार करा अशी त्यांनी आज्ञा दिली. 32 वर्षाच्या वयापर्यंत शंकराचार्यांनी 3 वेळा भारत भ्रमण केलं. मला सगळं चरित्र त्यांनी सांगायचं नाही. शंकराचार्य काय आहेत एवढंच तुमच्या कानापर्यंत जावं ओझरतं का होईना पण मी तुमच्या समोर सांगतोय. हे करता करता ते महाराष्ट्र प्रांतामध्ये आले. आधी कोल्हापूरला आले. करवीर महालक्ष्मी, त्या महालक्ष्मीच्या समोर दगडी श्रीयंत्राची स्थापना शंकराचार्यांनी केली आणि तिथून ते धर्मध्वज खांद्यावर घेऊन धर्मदंड खांद्यावर घेऊन पंढरपुरापर्यंत आले. आणि पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाला पाहिलं आणि सगळ्या जगाला पांडुरंगाचा महिमा सांगितला. ते म्हणजे महायोग पीठे तटे भीमरथामी वरकुंडली कायाकुंडली समानत्यतिष्ठं तमानंददंडं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परिद्वास संमीनमे भावभासं प्रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं कृष्णिकायं समन्यस्त्रवादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रमाणं भवाब्धैर्यं कामकामं नितं भक्तराभ्यामृतोयेन तस्मात् विधातुक सत्ये धृतराभिपोष परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हे जे पांडुरंग अष्टक आता तुमच्या समोर त्यांनी म्हणलं गेलं. हे लेकरं पण म्हणत होते आणि तुम्ही बसलेले सगळे हातात तुम्ही पण कुठं कुठं पुटपुट करीत होते. म्हणजे हे 2500 वर्षापासून आतापर्यंत पांडुरंग अष्टक प्रचलित झाले. आणि कोणी रचलंय माहिती आहे तुम्हाला? आद्य शंकराचार्यांनी रचलंय. ज्या अर्थी आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगाचं अष्टक लिहिलं त्या अर्थी ते पांडुरंगाचे कोण होते? भक्त होते. हा महत्वाचा विचार मला एवढं सांगायचं. ते जे सच्चिदानंद तत्व आपण आधी पाहिलं, नसरे लोटिता मागे बहुताजनी जुनाट एक खाणी उघडली, ते कोणी कोणी जपलं? सरकारी संतांनी जपलं, ते नारदजी महाराजांनी जपलं, ते व्यासदेवांनी जपलं, ते शंकराचार्यांनी जपलं, ते ज्ञानोबरांनी जपलं, ते भानुदास महाराजांनी जपून ठेवलं. बिदारातून आणलं आपल्याकरता परत. हा महत्वाचं. किती सांगू वर्णन करून. एवढे सगळेचे सगळे जे सिद्ध पुरुष आहेत हे महामुनी आहेत, हे दिव्य असणारे महात्मे आहेत. त्या सगळ्या लोकांनी हे आपल्याकरिता जतन करून ठेवलं होतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ते सापडलं. महाराज वर्णन करून सांगतात. सिद्ध महामुनी साधक
सिद्ध महामुनी साधक संपन्न जी जतन केले होते तिची खान आतापर्यंत आपल्याला सापडली. सच्चिदानंद सुखाची खान, अनादि आनंद असणारी परब्रह्म स्वरूपाची खान आपल्याला जी सापडली ती कोणी जपून ठेवली होती? या सिद्ध महापुरुषाने जपून ठेवली होती. म्हणजे सनकादिक संतांपासून शंकराचार्यांपर्यंत पूर्व संत आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझ्याकडे पहा. सनकादिक संतांपासून शंकराचार्यांपर्यंत पूर्व संत आहेत. आणि ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत उत्तर संत आहेत. संतावळी पाहिली जाते. संतावळी पूर्व संत आणि उत्तर संत. उत्तर संतांना ऐकताना अशा पद्धतीने सापडलं, महत्वाचा विचार आहे. आणि पूर्व संतांनी त्यांच्याकरिता जपून ठेवलं, हा त्यातला भाव आहे. सनकादिकांपासून शंकराचार्यांपर्यंत या सिद्ध महामुनी साधक संपन्न जे जतन केले होते त्यांनी जतन करून ठेवलं. मग पुढच्यांना काय झालं? ऐकत आणि भोगायला कशा पद्धतीने सापडलं, हा महत्वाचा विचार. पूर्व संत पण आपल्याला कळावेत आणि उत्तर संत पण आपल्याला कळावेत, हा त्यातला भाव आहे. आपल्या जवळच पिंपळगाव भागा क्षेत्रामध्ये आणि आपण बऱ्याच वेळा आलात, ही मंडळी पण बऱ्याच वेळा आली. आपल्या गावातून बरंचसं योगदान पण त्या कामाला आहे. बरंचसं त्यांनी आर्थिक योगदान करणारी मंडळी पण आहे की ज्या सगळ्या लोकांनी आपसात एकमेकाला भेटून गाठी भेटी घेऊन काही रक्कम जमा केली. ती रक्कम जमा करून त्यांनी मल्हारी महाराज, भाऊसाहेब महाराज सगळी मंडळी आहेत ना, त्यांनी रक्कम तिथं जमा केली आणून प्रत्यक्ष स्वतः दर एकादशीला आम्ही तिथपर्यंत येऊ असं म्हणून 2-3 एकादशी ते आले सुद्धा. नंतर काही कामानिमित्त काही कारणानिमित्त त्यांनी येणं झालं नसेल, पण मधून चक्कर त्यांनी मारायचं काम भाऊसाहेब महाराज आधी करून अशा पद्धतीने करतात. म्हणजे आपल्या गावाच्या माध्यमातून सुद्धा योगदान त्या कामाकरता आहे. तुम्हाला योगदानाकरता सांगतो का? तसला धंदाच पडा, ते सांगायचं मी बंद करून टाकलं. सुरुवातीला सांगत होतो कीर्तनातून की संत पंढरी, मी ते गाथा मंदिर गुलेबाबाने उभं केलं ना, मग ते लोकांना म्हणायचे कीर्तनात लक्ष असेल तर लक्ष द्या असं ते म्हणायचे. मग त्या धर्तीवर मी असं विचार केला की आपण लोकांसमोर म्हणायचं की तुम्ही थोडीफार मदत करा. असं ज्यावेळी म्हणायला लागलो तेव्हा लोकांमधून एक चर्चा ऐकायला आली. काय पाहिजे? विठोबार कुमार बरं का, मला खरं सांगतो, चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. लोक म्हणले आतापर्यंत बुक्का लावित नव्हता, आता लागलं पाहिजे बघायला. खरं असे शब्द कानावर यायला लागले. बरं नाही वाटले मग ते. म्हणजे पुन्हा मला काय प्रपंच उभा करायचा, काय बायका पोरांकरता करायचं, मग कशा करता मी येतो ते असं विचार केला. तेव्हापासून हे बोलणं बंद केलं. त्याच सुरुवातीलाच होतं कोरोनाच्या काळात. नंतर परत कीर्तनात हे म्हणायचं बंद करून टाकलं. आता काय म्हणतो माहिती का? आता एवढंच म्हणतो संत पंढरी पिंपळगाव होते आणि सगळ्यांनी एकदा बघायला यावर कनेक्ट एवढंच म्हणतो फक्त, बाकी काहीच म्हणत नाही. आणि मला काही म्हणायचं सुद्धा नाही. का त्याचं न म्हणण्याचं कारण सांगतो की ते खरोखर स्वामीजींनी आमच्या अनुष्ठान करायला सांगितलं. त्या अनुष्ठानातून 15 झालेले संकेत आहेत आणि त्या संकेतानुसार चाललेलं ते काम आहे. त्र्यंबकेश्वरला माझे गुरुजी होते स्वामी परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज. पण त्यांनी अनुष्ठान करायला त्यांची अशी इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये जशी ज्ञानोबराय तुकोबरायांची वारी होते, नाथांची वारी भरते, निळोबरायांची वारी भरते, तशी महाराष्ट्रामध्ये शंकराचार्यांकरता वारी भरते. जसा ज्ञानोबराय तुकोबरायांचा 16 कधी पंढरपूरला जातो तसा शंकराचार्यांच्या नावे 16 पंढरपूरला जावं अशी त्यांची भावना होती. ते मला म्हणायचे कधी टेकडी बघून त्याच्यावर शंकराचार्यांचं छोटंसं मंदिर तयार कर आणि तिथं त्यांनी तू शंकराचार्यांकरता वारकऱ्यांना बोलव असं म्हणायचे. आणि खरोखर त्यांचा तो संकल्प फळाला आला. एक अनुष्ठान केलं. त्या अनुष्ठानातून 10-15 संकेत त्यांनी झाले आणि ते संकेत कागदावर लिहून घेतले. काही लोक म्हणतात बरे तुलाच झाले, आता हे बघ मान्य करायचं असेल तर करायचं नका का, मी काय करू, त्याला जे झालं ते मी तुमच्या समोर सांगतो. पण लिहूनही घेतले कागदावरती. आणि जर ते खोटे होते मग झालं कसं काय? कोटीभर रुपयाची जागा लोकांची सहकार्यातून उभी राहिली. 1 कोटी रुपये जमा करणं सोपं नाही मला थोडंसं. लोकांना आवाहन केलं भूमिदान करा, भूमिदान करा. लोकांनी भूमिदान केलं. संस्थेच्या नावे जागा खरेदी केली. दगड द्या म्हणून आता पांडुरंगाचं मंदिर, शंकराचार्यांचं मंदिर, माऊलींचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, नाथांचं मंदिर, हे मंदिर तयार झालेलं तुम्ही पाहून आले. आता
मंदिरं डायरेक्ट तयार झाले, दगडी मंदिरं तयार झाली. कर्नाटकातून 2 दगड कापायच्या मशीन आणल्या. एका ग्रहस्थानं त्यांनी कॉकलँड दिला, असंच दिलं मला, वर्षभर वापरायला दिलं. कॉकलँड म्हणजे तासावर देतात, वर्षभर देऊन टाकला. आपण फक्त डिझेलचा ऑपरेटरचा खर्च दिला. जमिनीतून दगड त्यांनी काढला, तो ट्रकवर लादला, तो तिथपर्यंत आणला, तो त्या मशीनने कापला, कापून त्याला आकार दिला. आकार देऊन राजस्थानी कारागिरी आणून त्यांनी अशा पद्धतीने घडवून तिथं मंदिर अशा पद्धतीने तयार झाले. हे काय आपोआप कसं काय होईल, हे त्या संकल्पाचं फळ. म्हणून मी विचार केला, म्हणतो कशा लोकाला, ज्याचं काम आहे तो करून घेईल ना. म्हणून त्यांनी म्हणायची गरजच नाही पडली. मला आपोआप हे सगळे काम अशा पद्धतीने होतात. मग आता काय म्हणतो, आता मंदिर तयार करून काय करायचं, तिथं मंदिर तयार, किती मोठा सभा मंडळ झाला. माणसाने आल्यावर काय करतात सभा मंडळाचं, माणसाने आल्यावर काय करायचं. म्हणून तिथं त्यांनी सगळ्या वारकऱ्यांनी हे कळावं की आपल्या परिसरात हे वैभव तयार झालेलं आहे. तिथं 12 ज्योतिर्लिंग आहेत, तिथं 3.5 शक्तीपीठ आहेत, तिथं त्यांनी अष्टविनायक आहेत, तिथं महाराष्ट्रातले सगळे संत आहेत. तिथं ते पूर्व संत संकालिकांपासून शंकराचार्यांपर्यंत, उत्तर संत ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत, महिपती महाराजांपर्यंत, बहिणाबाईंपर्यंत, भगवान बाबा, वामन भाऊ, हे सगळेचे सगळे संत, आताचे सगळे संत, हे सगळेचे सगळे संतांची मंदिरे एका जागेवर तयार होत आहेत. पाहण्यासारखा उल्लेखनीय असं त्यांनी काम त्या लोकांचं आहे की जे करतात आता सध्या, ज्याची त्याची जबाबदारी चोखपणे पार पडतात. एवढं मोठं वैभव त्यांनी तयार झालं. गावगावच्या दिंड्या येतात शंकराचार्य जयंतीला. यावर्षी 105 दिंड्या आल्या, 105 दिंड्या आल्या होत्या. एवढे लोक त्यांनी आले होते. म्हणून रथयात्रा घेऊन आपण जातो, बरेच लोक रथयात्रेबरोबर येतात. आपल्या जवळ आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीनं तिचा उत्सव केला पाहिजे. हाच माझ्या पोटातला भाव आहे. तुमच्या अभंगाचं चिंतन सोडून तुम्हाला हे 5 मिनिटं मी का सांगतो, आपल्या जवळ मग कधी तुमच्या कानावर पडेल, तुम्ही कधी मी कधी तुमच्या घरी सांगण्याकरता येईल. म्हणून सांगितलं पाहिजे ना, की तुमच्यापर्यंत पोहोचावं याच्याकरता सांगतो. दडपण घेऊ नका की आपण गेलो काहीतरी द्यावं लागेल, अजिबात डोक्यात आणू नका. तुम्हाला अजिबात दडपण, खरं सांगतो मी तुम्हाला, कोणी दडपणात येऊ नका. फक्त पाहण्याकरता या. तिथं जे उत्सव होतात त्या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरता या. आता आपल्या सगळ्यांना पंढरपूरला जाता आलं, ज्यांना जाता आलं ते गेले. ज्यांना पंढरीला जाता येत नाही, इथून 10 किलोमीटर आहे. इथून 5 किलोमीटर चास आणि तिथून 5 किलोमीटर पिंपळगाव, 10 किलोमीटर म्हणजे नाश्त्याचा ठेपा. पहाटे जर रामकृष्ण आहे म्हणून निघले वारकरी, तर नाश्त्याच्या ठेप्यापर्यंत 10 किलोमीटर भराभरा. आम्ही आता नर्मदा परिक्रमेला गेलो होतो, मार्गाला विचारले होते आमच्या बरोबर परिक्रमेला गेलो होतो. सकाळी मिळलो 5 वाजता महाराज की 10 किलोमीटर 15 किलोमीटर सहज चालू होतो, सहज अगदी अंधार होता तोपर्यंत चालायला सुरुवात करायची. ऊन पडायचे, आता 10 किलोमीटर होऊन जायचं. 10 किलोमीटर मनुष्य सहज चालू शकतो. एवढ्या जवळ आपल्याला संत पंढरी आहे, त्याला नाव दिले संत पंढरी. का बरं संत पंढरी नाव दिलं, सगळे संत एकत्र आले आणि तिथं पांडुरंग रुक्मिणी आपल्या गावात अशी सुंदर मूर्ती महाराजांना मगाच म्हणलं, अशा मूर्तीच कुठे पाहायला भेटत नाही. खालून सांगाधिक संत आहेत त्याच्या, पुरातन असणारी ही मूर्ती, पुरातन मंदिर आहे. हा परिसरच पुरातन अशा पद्धतीचा परिसर आहे. तिथं स्वयंभू पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. 2 वारकऱ्यांच्या जिवंत समाधी, श्री संत बेंगोजी महाराज, श्री संत कान्होबा महाराज, म्हणून त्यांच्या जिवंत समाधी त्या गावात आहेत. ते पूर्वीचंच क्षेत्र आहे, पण लोक तिथं आधीच वाऱ्यात दिंडी घेऊन येत होते. मग ती आधीचीच पंढरी आहे आणि सगळे संत आले म्हणून संत पंढरी असं त्याला नाव दिलं. आणि तिथं त्यांनी शंकराचार्यांचं ते मुख्य स्थान, पूर्वीचे आणि नंतरचे संत एकत्र करून शंकराचार्यांना मध्य मानलं. म्हणून सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्यपर्यंत वंदे गुरु परंपरा, अशी परंपरा त्या स्थानावरती तयार झाली. आनंद आश्रम स्वामी जरी म्हणलं, दंडी संन्यासी की नाही, मग गेली पुरी, भारती, सरस्वती, वन, अरण्य, तीर्थ, सागर, पर्वत आणि आश्रम असे 10 संन्यासी. ती दंडी संन्याशांची परंपरा ही शंकराचार्यांची परंपरा आहे. सुरेगावकरांना त्यांनी सहज म्हणलं महाराज इथं त्यांनी स्वामींचं स्थान आहे, मग तुम्ही शंकराचार्यांच्या कधी मूर्ती बसवा ना. पण कुलकर्णी काकांनी दोघा भावांनी मनावर घेतलं आणि लगेच शंकराचार्यांची मूर्ती तिथं बसवली. महाराज अतिशय सुंदर मूर्ती बसवली. का सांगतो कशाकरिता, अहो शंकराचार्य म्हणजे आपले अस्मिता आहे. 2500 वर्षापूर्वी जर शंकराचार्य नसते तर आपल्या धर्माचा काय झाला असतं, नुसतं नामच झाला असता धर्म. म्हणून शंकराचार्यांनी धर्म टिकवला, शंकराचार्यांनी धर्म जपवला. म्हणून त्यांनी सिद्ध महामुनी साधक संपन्न जे हे जतन केले होते त्यांनी जतन केलं. फार त्रास दिला लोकांनी, त्यांना भयंकर वेदना दिल्या शंकराचार्यांना, भयंकर म्हणजे आभिचार कर्म करणाऱ्या लोकांनी जादूटोणा केला. तुम्हाला कीर्तनात जादूटोणा सांगतो, पण 2500 वर्षापूर्वीचा काळ आहे. भयंकर वेदना दिला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. 32 वर्षापर्यंत त्यांनी महाराज झंझावातासारखे उभे राहिले आणि केदारनाथ क्षेत्रामध्ये जाऊन आकाश मार्गाकडे पाहू लागले. ढवळानंदी त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. यतिवेश म्हणजे संन्यासी वेश टाकून दिला. जटाजूट धारण केलेले भगवान शंकर प्रत्यक्ष प्रगट झाले, नंदीवर आरूढ झाले
आणि कैलासाला अशा पद्धतीने निघून गेले. म्हणून सदैव त्यांनी जाणं शंकराचार्यांचं जसे जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले तसे आद्य शंकराचार्य त्यांनी सदैव कैलासाला अशा पद्धतीने निघून गेले. म्हणून त्यांची पुण्यतिथी नाही साजरी केली जात, शंकराचार्य जयंती साजरी केली जाते. तुकोबरायांची पुण्यतिथी नाही, तुकोबरायांची बीज साजरी केली जाते. पण 3 जगद्गुरु आहेत. एक देवकुटीतले जगद्गुरु कृष्ण मंदिर जगद्गुरु, दुसरे शास्त्र कुटीतले जगद्गुरु आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य, आणि तिसरे संत कुटीतले जगद्गुरु तुकोबराय. म्हणून तिघांची सुद्धा त्यांनी मला जयंती साजरी केली जाते, पुण्यतिथी साजरी केली जात नाही. म्हणून शंकराचार्यांची जयंती साजरी केली जाते. का बरं? त्यांनी तो पांडुरंग परमात्मा आपल्याला दाखवला की पंढरपूर सामान्य नाही, हे महायोगपीठ आहे आणि पांडुरंग सामान्य नाही, तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे असं ज्ञान शंकराचार्यांनी जगाला करून दिलं. म्हणून त्यांनी ते आपल्याकरता जपून ठेवलं होतं. हाच त्या म्हणण्यातला भाव जगद्गुरु तुकोबराय. ते म्हणतात तुका केले प्रणिपात दंडवताचार्य. पटाळे महाराजांनी फार उपकार करून ठेवले सगळ्यांवर. एक कॅसेट तयार केली महाराज आणि त्याच्या शंकराचार्यांचं सगळं वर्णन त्यांनी करून सांगितलं. फार महत्वाचा विचार. म्हणून असं शंकराचार्यांचं वर्णन आपण या चरणाच्या माध्यमातून थोडंसं पाहिलं. म्हणून तो जो पांडुरंग परमात्मा आपल्याला आता सध्या पाहायला मिळतो, ज्याचं वर्णन शंकराचार्यासारख्यांनी केलं. कसं काय आपल्या सगळ्या लोकांना दिसला? म्हणजे असं नाही दिसायचा. ते जर धन आहे आणि आतापर्यंत त्यांनी कोंडून ठेवलेलं धन होतं, ते धन त्यांनी पायाळाच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. मग ते धन दाखवणारा पायाळ जर कोण असेल तर तो पुंडलिक आहे. त्या पुंडलिकामुळे तो परमात्मा आपल्याला पाहायला मिळाला. महाराज पायाळाच्या गुणे खाली डोकं केलं असतं, वर पाय केलं असतं आईच्या गर्भामध्ये. पण ज्याचा जन्म त्यांनी महाराज होताना जो पायाकडून जन्म होतो त्याला पायाळ असं म्हणतात. आणि त्याच्याकडे एक विलक्षण असणारा गुण असं म्हणतात. त्याच्या डोळ्यात जर अंजन घातलं तर पायाळू मनुष्याला जमिनीतलं धन अशा पद्धतीने कळतं. म्हणून इथं त्यांनी महाराज हा पांडुरंग परमात्मा अनादीचा आहे, तो अनंत आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. अनेक त्याला आतापर्यंत जपणूक करणारे आहेत, त्याने तो जपून ठेवलेला आहे. पण आपल्याला कसा कळाला? म्हणजे पुंडलिकामुळे कळाला. काय केलं पुंडलिकानं? पुंडलिकाने काय हाताचं माळ घेऊन त्यांनी विठ्ठल विठ्ठल जप केला नाही. पुंडलिकामुळे त्याला विठ्ठल नाव पडलं. त्याचं नाव विठ्ठल त्याच्या आधी नव्हतंच. मग कोण आहे तो? तो गीता ज्याने उपदेश दिली की हे विटेवरी माऊली, ज्याने गीता उपदेश केला तीच विटेवर उभी असणारी माऊली म्हणतात. तुम्ही ऐकत ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. माझ्याकडे हक्काचे 10 मिनिट आहेत. कशाचे? हक्काचे. त्याच्या पुढे गेल्यावर पण म्हणायचं लांब. मी लांबवणार नाही, पण तरी 5-10 मिनिटात बोलून लांब.
आता 3 चरण झाले, चौथं कधी होऊ शकते, मला काय नाही, चिंता करण्यासारखं काय नाही. मी वेळेतच नाही, माझी प्रकृती थोडी खराब झाली, थंडी ताप येतोय, गोळ्या खाऊन त्यांनी कार्यक्रम चालू आहे असं त्याच्यावर मीच लांबवणार नाही. महत्वाचा मुद्दा सांग काय झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपिकांबरोबर रासलीला केली आणि रासलीला केल्यानंतर ती रासलीला प्रसिद्ध झाली, जगप्रसिद्ध झाली. भगवंताच्या ज्या 16,108 पत्नी होत्या त्या पत्नींनी आणि द्वारकेमध्ये भगवंताला हट्ट केला की देवा आमच्याबरोबर पण रासलीला करा. भगवंतानं वर्म सांगितलं. भगवान म्हणजे रासलीला माझ्यावर अवलंबून आहे, रासलीला ही रासेश्वरीवर अवलंबून आहे. रासेश्वरी म्हणजे भगवती राधा, तिच्यावर हे अवलंबून आहे. ती जोपर्यंत प्रगट होत नाही आणि तिचा जोपर्यंत संकल्प होत नाही तोपर्यंत रासलीला होणं शक्य नाही असं भगवंतानं स्वतःच्या पत्नींना सांगितलं. मग काय करायचं, कर्मधर्म संयोग आहे आणि भगवंताचा आणि गोपिकांचा 100 वर्षानंतर त्यांनी संयोग झाला आणि तो पण एका ग्रहण स्नानाच्या वेळेला सगळेजण भेटल्यानंतर भगवंताच्या पत्नींनी भगवती राधा राणीला बाकीच्या सगळ्या गोपिकांना आग्रह केला की तुम्ही सगळेजण मिळून अशा पद्धतीनं द्वारिकेत चाल. मग सगळ्या गोपिका आग्रहास्तव द्वारिकेमध्ये आल्या आणि आल्यानंतर त्यांनी आता राधा राणी आलेली आहे. आता मध्ये बरेच प्रसंग आहेत, मला ते सांगायचे नाही, वेळ संपून जाईल म्हणून इथे राधा राणी आलेली आहे असं त्यांनी पाहून रुक्मिणी आई साहेब भगवंताला म्हणल्या की देवा आता तरी रासलीला करा. ते आलेले ना राधा राणी, मग आता रासलीला करा. म्हणून राधा राणीला बरोबर घेऊन भगवान रासलीला करण्याच्या उद्देशाने निघाले. सुंदर असणारी तयारी भगवंताने केली, कारण रासलीला करण्याकरिता देवाला तयारी करावी लागली. भागवतात असं वर्णन आहे, भगवान पिता आरात्री शरद फुल्ल मल्लिका विक्षरंतु मनश्चक्रे योगमायामुपाश्रिता. भगवंताने योगमाया प्रस्थापित केली, मग रासलीला शब्द होऊ शकली. म्हणून देवानं परत तसं वातावरण निर्माण केलं आणि भगवती राधा राणी बरोबर भगवान त्यांनी रासलीला करू लागले. आता 16,108 बायका सोडल्या आणि राधा राणी बरोबर त्यांच्या समोर रासलीला करतोय. मग काय वाटतं असेल बायकांच्या मनात, खरा विचार करा. मनात भगवती रुक्मिणीच्या मनामध्ये असा विचार आला की हा त्यांनी माझा पती आहे, मी याची पट्ट राणी आहे. बाकीच्या 16,000 जरी असतील तरी सुद्धा त्यांनी सगळ्यांमध्ये अग्रगणी स्थान माझं आहे आणि एवढी मी अग्रगणी असून सुद्धा हा तिच्या ठिकाणी लुप्त झालेला आहे. कोणाच्या ठिकाणी, राधेच्या ठिकाणी लुप्त झाला. म्हणून तिला वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर ती रुसली आणि रुसून त्या स्थानाला सोडून ती निघाली. रुसून त्यांनी आता बायका रुसल्यावर कुठे जातात, माहेरी जातात. सरळ सरळ होत आहे. रुक्मिणी आई साहेबांचं माहेर म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे द्वारकेवरून निघाल्या आणि महाराष्ट्राच्या दिशेनं चालायला लागल्या. पण मनात असं विचार आला की माहेरी जाऊन माहेरच्या लोकांना तरी का त्रास देऊ, म्हणून सरळ चालत राहिल्याने चालता चालता दिंडीरवनापर्यंत आले. दिंडीरवनात आल्या. या दिंडीरवनात आल्यानंतर आता रुक्मिणी रुसली आणि तिला शोधण्याकरिता त्यांनी केलं पाहिजे असा विचार भगवान करू लागले. मग काय करायचं, गोपाळ आणि गोपिका सगळेचे सगळे त्यांनी भगवंताच्या जवळ भेटण्याकरिता गेले असं आपण ऐकलं होतं आत्ताच. त्या सगळ्या गोपाळांना बरोबर येतं आणि तिथून त्यांनी महाराज गोमाता पण बरोबर होत्या. या सगळ्यांना घेऊन त्यांनी गोकुळापर्यंत हा परमात्मा गेला आणि गोकुळातून त्यांनी महाराज रुक्मिणीला शोधण्याकरिता आपल्या सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन हा दिंडीरवनापर्यंत असं वर्णन आहे. तिथं त्यांनी महाराज कर्मधर्म संयोगानं पुंडलिक नावाचा ब्राह्मण आहे, हा त्यांनी लग्नाच्या आधी आई वडिलांची फार सेवा करत होता, फार मातृपितृ भक्त होता. आणि तो लग्न त्यांनी झाल्यानंतर आता त्याला आधी काय होतं, आई 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 म्हणतात पोरं, सारखी आई त्यांच्या तोंडात असते. इथं लग्न झाल्यानंतर त्यांचं मन बदलून जातं. कपाळावरती काय बांधतात, मग त्याचं मन ढवळी, मन ढवळी. मग ते मन आपोआप ढवळलं जातं. एकदा का मन ढवळलं की मग त्यांनी महाराज ती आई आई म्हणायचं बंद होऊन जातं. मग ते अगं बाई तुला काय सांगू, अगं बाई म्हणजे यू आर नॉट ओनली माय वाईफ बट ऑल्सो बेस्ट फ्रेंड असं होऊन जातं. म्हणजे असं बदल होतो त्याच्यामध्ये. तसंच झालं त्याचं सुद्धा. मग पत्नीच्या आधी त्यांनी अशा पद्धतीने गेला, काशी यात्रा करण्याकरिता अशा पद्धतीने गेला. आई वडील त्यांनी अंध होते, ते त्यांनी चुकल्यानंतर त्यांना शोधत शोधत अशा पद्धतीने जाऊ लागला. कुकुट मुलींचा आश्रम होता. सगळी कथा सगळ्यांना माहिती आहे. मी आठवण करून देतो तुम्हाला. पुंडलिकामुळे कसा परमात्मा प्रकट झाला एवढंच सांगायचं. पण माय बापाची त्यांनी सेवा करणं बाजूला राहिलं. असे कोणीतरी काव्य तयार केलेलं, ते काही संत वाङ्मयात नाही. ते म्हणतात माया पित्याच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. संत वाङ्मयातलं नाही, पण त्यांनी गाणे लोक रचतात. असं काय मी काय प्रत्यक्ष पाहिलं नाही आणि एवढं वाचलं नाही. पण अशा पद्धतीने माय वडिलांचा तिरस्कार मात्र अशा पद्धतीने करू लागला होता. मग ते हरवले. मग काय करायचं म्हणून शोधाशोध करण्याकरिता गेला. खूप ऋषींच्या आश्रमापर्यंत गेला. रात्री
3 काळ्या कभिन्न असणाऱ्या स्त्रिया आणि कुकुट मुनीच्या आश्रमात गेल्या. पहाटे बाहेर आले, दैदिप्यमान होऊन आले. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. जाताना काळ्या कभिन्न होत्या, बाहेर येताना 3 स्त्री झाल्या. काय झालं असेल? त्यांना थांबवलं. जवळ जाऊन विचारलं. तेव्हा लांब उभायला म्हणे, का बरं तुम्ही कोण आहात सांगा. ती म्हणजे मी गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी होत्या. आणि तुम्ही जाताना अशा काळ्या कभिन्न होत्या, येताना एवढं दैदिप्यमान झाले. म्हणे काय झालं? म्हणे आतमध्ये ते ऋषी आहेत, त्यांची सेवा करत होतो आणि त्यांची सेवा केल्याने त्यांनी अशा पद्धतीने आम्ही पवित्र झालो. तुझ्यासारखे पापी येतात, आमच्यामध्ये स्नान करतात, तुझं पाप त्यांनी सोडतात आणि ते पाप त्यांनी आम्हाला निवृत्त करावं लागतं. त्याच्याकरिता साधू संतांची सेवा करावी लागते. पण पाप घालवायकरता आलो म्हणून त्याला जवळ सुद्धा येऊ दिलं नाही. खजील झाला. काय त्यांनी असं असेल पुण्य कुकुट ऋषींकडे की गंगा यमुना सरस्वतीचं पाप संपून टाकतात. गेले विचारायला, महाराज गंगा यमुना सरस्वती तुमच्यामुळे त्यांनी पावन झाल्या, असं तुम्ही काय पुण्य करता? ते म्हणले, काहीच नाही, मी फक्त आई वडिलांची सेवा करतो, दुसरं काहीच करत नाही. माय बापांची सेवा केल्यानं त्यांनी मला तीर्थ सुद्धा पावन होऊ शकतात, एवढं सामर्थ्य माणसात येतं. आणि मी काय करतोय असा विचार पुंडलिकाच्या मनात आला. आई वडिलांना शोधलं, खांद्यावर घेतलं आणि आपल्या मूळ स्थानापर्यंत चंद्रभाग नावाचं सरोवर आहे तिथपर्यंत त्यांनी पुंडलिकराय आले. भीमरथी नावाची नदी वाहते आहे, ती नदी चंद्रभाग सरोवराला मिळाली. चंद्रभागा फक्त पंढरपुरापर्यंतच मानतात, मागं पण भीमा म्हणतात आणि पुढं पण भीमा म्हणतात. आणि चंद्रभाग आणि भीमा हे 2 आहेत, एक नाही. आणि शब्द कधी घालतात व्याकरण कळतं की नाही आपल्याला. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असं म्हटलं की नाही आपण. जनाबाई काही चुकीचं म्हणणार नाही. का बरं? चंद्रभाग नावाचं सरोवर आहे. आपल्या देशामध्ये फार सरोवर आहे. वरती जर पाहिलं तर कैलासमान सरोवर आहे, त्याच्यानंतर बिंदू सरोवर आहे, त्याच्यानंतर नारायण सरोवर आहे, त्याच्यानंतर त्यांनी हा चंद्रभाग सरोवर आहे. खाली दक्षिण भारतात पंपा सरोवर आहे. असे सरोवर आहेत महाराज. इथं लोणार सरोवर आहे बुलढाण्याजवळ, असे सरोवर आहे. म्हणून त्याच्यामध्ये हा चंद्रभाग सरोवर आहे. तिथं पुंडलिकराय आले आणि आई वडिलांची सेवा करू लागले. आता हा परमात्मा त्याची बायको शोधायला आला होता आणि तो त्यांनी महाराज आला. पण तिथं नारदांकडून भगवंताला कळलं, देवा या परिसरामध्ये असा एक भक्त आहे जो आई वडिलांची फार सेवा करतोय, नितांत सेवेमध्ये त्यांनी मग्न झालेला आहे, मग त्याची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून भगवंतानं वैद्याचं रूप धारण केलं. वैद्य म्हणजे डॉक्टर. वैद्याचं रूप धारण केलं करून आला आणि आल्यानंतर पुंडलिकाला त्यांनी म्हणला, बाबा तुझे आईवडील त्यांनी अंध आहेत, त्यांना जर दृष्टी येण्याकरिता मी औषध दिलं तर घेशील का? म्हणून घेतो ना. काय करावं लागेल? जडीबुटी देतो म्हणले. ती उगाळून त्यांच्या डोळ्यामध्ये सूर्यास्ताच्या वेळेला घालायची आणि सूर्योदय होईपर्यंत त्यांचं मस्तक घालता कामा नये, असं मस्तक धरून बसायचं असं त्याला सांगितलं. तो तयार झाला. मातृपितृ भक्त झाला होता. एवढी सेवा मायबापाची करत होता. मांडीवर आई वडिलांची मस्तक घेतली, ती जडीबुटी त्याने उघडली, उघडून आई वडिलांच्या डोळ्यामध्ये ते औषध घातलं आणि बसून राहिला. आता हा त्याने एक परीक्षा घेणारच आहे. छलिया हा छळ करण्याकरिता त्याने आला. तो तिथे उभा राहिला. त्याने पाहिलं त्याने आई बापाची सेवा करतोय. आता जर आई वडिलांची मान हल्ली, त्यानं सांगितलं होतं औषध जर डोळ्यातून बाहेर आलं तर डोळे कायमचे जातील. म्हणून त्यांनी औषध बाहेर येतं कामा नये, डोळ्यातच औषध राहिलं पाहिजे. म्हणून मान त्यांनी मांडीवर ठेवून, मस्तक मांडीवर ठेवून अशा पद्धतीने धरून बसला होता. देवाला पाहिलं याची परीक्षा घेतली पाहिजे. एक भोंगा पाठवला. भोंगा लाकडाला कुरतडून छिद्र पाडणारा भोंगा. त्याला सांगितलं जा आणि पुंडलिकाच्या मांडीला चावा घे. तो भोंगा त्यांनी चावण्याकरता आला. तो भोंगा चावू लागला पण हालचाल करायची नाही ना. त्या भोंग्याने त्यांनी कोवळ्या असणाऱ्या पुंडलिकाच्या मांडीला छिद्र पाडलं. रक्ताची धार लागली पण एवढी सुद्धा मांडी हलवली नाही. एवढी मायबापाची सेवा अंतकरणात होती. विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हता, पांडुरंग म्हणत नव्हता, कृष्ण कृष्ण म्हणत नव्हता, फक्त मायबापाची सेवा करत होता, बाकी काहीच करत नव्हता. मातृदेवो भव पितृदेवो भव एवढीच भावना त्याच्या पोटात होती. परीक्षा पाहण्याकरिता जगाचा त्यांनी मालक आला. परीक्षेत उत्तीर्ण झाला पुंडलिक. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणला, पुंडलिका मी जगाचा मालक आहे, तुला भेटण्याकरिता आलो, माझ्याकडे बघ तरी. मागे घरी वळून पाहिलं, मी तुला भेटायला ये ना. म्हणलं जमत नाही, सूर्योदय झाल्याशिवाय माझी जागा मी सोडणार नाही. अरे मी देव आहे, तुझ्या आई वडिलांचे डोळे नाही. म्हणला मला बाकीचं माहित नाही, वैद्याने मला सांगितलंय जर हालचाल केली ना औषध बाहेर आलं तर डोळे कायमचे तर मी हालचाल करणार नाही. तुला जर माझी गरज असली तर सूर्योदयापर्यंत थांब. कुठे थांबू? मग ती वीट जवळ होती, ती भेरकावली आणि ते विटेवर उभा राहायला सांगितलं. परमात्मा विटेवरती अशा पद्धतीने उभा राहिला, सूर्योदयापर्यंत उभा राहिला. प्रसन्न झाला. आई वडिलांचे डोळे त्यांनी आले, सूर्योदय त्यांनी झाला. फार चांगलं वाटलं. भगवंताच्या समोर गेला, विनवणी करायला लागला, देवा अरे जगाचा मालक आहेस आणि माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. मी मूर्खानं तुला त्यांनी रात्रभर तिष्ठत उभं राहायला लावलं. मला क्षमा कर देवा, मला मी प्रसन्न झालो तुझ्यावर, तुला काय पाहिजे सांग.
तो म्हणला देवा जर खरंच प्रसन्न असशील तर असाच उभा राहा. ते म्हणले मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूया. पुंडलिकाच्या भावात गोकुळे होणी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता जाग्या आता म्हणत असे. पुंडलिकाच्या भावार्थ करता आला आणि कुठून आला? गोकुळा होणी झाला येता. आधीचं जे सांगितलं ते जुळतंय ना आता. गोकुळा होणी झाला येता आणि काय काय म्हणतोय? निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. पुंडलिकाला घ्या म्हणतोय. पुंडलिका प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे सांग. पुंडलिकाने सांगितलं देवा जर खरंच प्रसन्न असशील तर मला वरदान दे. काय वरदान दिलं? पुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूया. जे मूढ असतील पापी असतील जसे असतील तसे असतील त्या सगळ्यांना उद्धरून ने त्याच्याकरिता अशा पद्धतीने असाच विटेवरती उभा राहा. तो तसाच विटेवरती अजून उभा आहे. युगे झाले 28 अजून काल म्हणशी पैस कार्य पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलाशी. साधू संतांनी पुंडलिकाला त्यांनी महाराज बोलायला सुरुवात केली. पुंडलिका अरे अजून परमात्म्याला तुम्ही बस म्हणत नाही, तू अजून त्याला अशा पद्धतीने उभं केलंस. पण पुंडलिका करिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि विटेवरती अशा पद्धतीने उभा राहिला. जो आजही त्यांनी विटेवरती उभा आहे. आपल्यासारखे सगळे गेले तरी आपल्या सगळ्यांचा सांभाळ करण्याकरिता तयार आहे. समचरण सरोजम सागर विलामुदाभम जगन्निहित पायम मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कैजनेत्रम सदय भवनहासम विठ्ठलम चिंतयामि. असा विठ्ठल त्यांनी विटेवरती उभा आहे. मग काय झालं पुढे ऐका. एवढं सांगून मी थांबणार आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून पुंडलिकानं वरदान मागून घेतल्या कारणानं परमात्मा विटेवरती उभा राहिला आणि जेवढे जातील तेवढ्या सगळ्या लोकांना त्यांनी महाराज पावन करू लागला. आजही परमात्मा विटेवरती उभा आहे आणि आपल्या सगळ्यांकरता उभा आहे. भाविकांसाठी उभा. तो भाविकांकरता बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटी. गळा वैजयंती माळा रूप डोळस सावळा तुका म्हणे भेटावया सदा सावल्या बाया. अशा अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. पण तो परमात्मा विटेवरती अशा पद्धतीने उभा आहे. आपण त्यांनी त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. साधू संत काय करतात ते ऐका. आपल्या खांद्यावर त्यांनी पळशी पताक घेतात. ज्ञानोबा तुकाराम म्हणत त्यांनी पंढरीच्या वाटेने जातात. गेल्यानंतर चंद्रभागा डोळ्याने अशा पद्धतीने पाहतात. आपली पताक चंद्रभागेमध्ये बुडवतात. तिथून पुंडलिकरायांच्या दर्शनाकरिता जातात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. एवढं सांगून मी नक्की थांबणार आहे. त्याच्या पुढे मी जाणार नाही. फक्त त्यांनी एवढाच मुद्दा महत्वाचा की लक्षपूर्वक त्यांनी ऐकायचं सर्वात. म्हणजे तुम्हाला वारी झाल्यासारखं होईल. माझ्या शब्दाबरोबर जर तुम्ही प्रवास केला ना तर तुम्हाला पंढरपुरात गेल्यासारखं वाटतं. एवढंच माझ्या पोटातलं भाव आहे. माझं काहीच वाटतं नाही त्याच्यात. फक्त लक्षपूर्वक ऐका आणि शब्दांबरोबर चालण्यास सुरुवात करा. चंद्रभागा डोळ्यासमोर आणायची. ती चंद्रभागा त्यांनी सगळे पाप निवृत्त होतात. चंद्रभागा फक्त डोळ्याने पाहिली तरी ती आता सध्या तुरुंब भरून आम्ही पंढरपूरला परवा जाऊन आलो. पुंडलिकाचं अर्ध मंदिर पाण्यात बुडाले. वाळवंट आता राहिलंच नाही. आता जर कमी केलं असेल पाणी तर मला माहित नाही, कमी झालं असेल आता. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं म्हणून चंद्रभागेमध्ये वारकरी जातात. स्नान अशा पद्धतीने करतात. पुंडलिकरायांचं दर्शन घेतात. तिथून त्यांनी महाद्वाराच्या दिशेने अशा पद्धतीने जातात. तिथं गेलं की चोखोबऱ्यांचं दर्शन घेतात. मग नामदेव पायरीवर मस्तक ठेवतात. तिथून 14 पायऱ्यात वरती जाण्याकरिता महाद्वाराच्या त्या 14 पायऱ्यावाल्यानं आतमध्ये गेलं की डाव्या हाताला गणपती बाप्पांचं मंदिर आहे, त्याचा नमस्कार करतात. इकडे जळोजी माळोजी महाराजांना नमस्कार करतात. पुढे गेल्यानंतर 2 पायऱ्या उतरले की दत्त पायऱ्या दत्त भगवंताचं दर्शन करतात. मग लाकडी सभा मंडपातून पुढे जातात. त्याच्या पुढे गेले की 16 खांबे असणारा दगडी असं त्यांनी सभा मंडप आहे, त्याच्यातून आतमध्ये जातात. तिथं गेलं की मग गरुड खांबाचा मंडप आहे. त्या गरुड खांबाला आलिंगन देतात. त्याच्या पुढे गेले की एक संगमरवरी असणारी मोठी शिळा आहे, त्याला रंगशिळा असं म्हणतात. निळोबऱ्या म्हणतात निळा उभा रंगशिळे प्रेमी पाझरता ते डोळे. तिथून पांडुरंगाला डोळे भरून पाहतात.
कान धरून नाचेन गरुड पारी, कान धरून पांडुरंगाच्या समोर नाचायला सुरुवात करतात आणि असेच वारकरी त्यांनी पुढे सरकत सरकत पांडुरंगापर्यंत जातात. त्याला नखशिखांत पाहतात. तो अतिशय सुंदर सावळा सुकुमार असणारा परमात्मा, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत, त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे दिप्यमान आहेत. त्याला पायामध्ये सुंदर नुपुर धारण केलेले आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्यावर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांच्या अतिशय सुंदर शोभून दिसत आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला, कमल पुष्पांच्या माला, तुलसी माला त्यानं धारण केलेला आहे. त्याच्या गळ्यात खांद्यावर त्याने शेला घेतलेला आहे. 2 हात कमरेवर त्याने ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे. त्याच्या मनगटामध्ये दिव्य असणारे अलंकार आहेत. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद अशा पद्धतीने त्याने घातलेले आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याने कंठामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मर्यागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्यावर त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकर आकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंद फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची उडी ठेवण्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करणारा गंभीर मुद्रेमध्ये उभा असणारा परमात्मा समान चरण आणि समान दृष्टी ठेवून समान हात कमरेवर ठेवून अशा पद्धतीने भक्तांची वाट पाहत उभा आहे. असा परमात्मा सगळे वारकरी डोळे भरून त्यांनी पाहतात. त्याच्या चरणावर अशा पद्धतीने मस्तक ठेवतात आणि जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव अशा पद्धतीने प्राप्त करून घेतात. बाहेर येतात. आल्यानंतर त्यांनी महाराज एक प्रदक्षिणा करतात. त्याच्यानंतर त्यांनी हरिकीर्तन श्रवण करतात आणि हरिकीर्तन श्रवण केल्यानंतर वारी पूर्ण झाल्याचा आनंद अशा पद्धतीने घेतात. पौर्णिमेपर्यंत तिथं त्यांनी थांबतात. काला अशा पद्धतीने घेऊन आणि मग वारी पूर्ण करून आपापल्या स्थानावर पुन्हा अशा पद्धतीने येतात. अशी संपूर्ण वारीची ही प्रक्रिया आहे. म्हणून नखशिखांत पांडुरंगाला आपण सर्वांनी असं पाहिलं पाहिजे. आपल्या सर्वांच्या चित्तामध्ये तो पांडुरंग अशा पद्धतीने साठवला पाहिजे. त्याचं कारण आपण जरी घरी असलो तरी आपण मनानं पांडुरंगाच्या वारीला जाऊ शकतो. पण अशा पद्धतीने आपण पांडुरंगाचं दर्शन तुम्ही जर खरंच माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर तुम्हाला विठोबा दिसला असेल. पण असाच त्याने तो पाहावा, मनामध्ये साठवावा आणि अशा पद्धतीने त्याला लुटावं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, इथून मागच्या सगळ्या साधू संतांनी त्याला अशाच पद्धतीने लुटलं. मी सुद्धा लुटण्याकरिता गेलो, पण मी दुबळा होतो. जेवढं माझ्या कपाळाला आलं तेवढं मला नक्की प्राप्त करून घेता आलं. शेवटचं ते होतो मी दुबळा. Oh
आलिया कपडा थोडे बघून मला सुद्धा त्याचा अनुभव आहे. मी पण त्यांनी थोडंफार ते प्राप्त करून घेतलेलं आहे. तसं आपण सर्वजण सुद्धा ते प्राप्त करून घेऊ शकतो. आपण त्याच्या अधिकारी आहोत म्हणून त्यांनी सर्वांनी त्याचा आनंद लुटावा. तो त्यांनी भोगण्याची वस्तू आहे, भोगता यावी. प्रति जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहावं माझा सर्व परिपती भोगीचे वजा ते जे सच्चा निर्गुणपती आवडे मज आधी माय पाठी भाज झाले. मग मी तो निर्गुण आहे परमात्मा, पण मी त्याची माय झाले म्हणजे मी त्याला जन्म दिला. म्हणजे काय केलं, त्याला नावावर उभा आणलं. पण तो निर्गुण आहे, आपण आधीच ते वर्णन सगळं ऐकलं, त्याला आपण विठ्ठल केलं म्हणजे आपण त्याला जन्म दिला. आणि मग त्यांनी अशा पद्धतीने त्याला भोगायचं काम केलं. पण मी सुद्धा त्याला भोगतो आहे असं तो खोबरा त्यांनी म्हणतात. आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद भोगता येऊ शकतो. सर्वांनी भोगत राहावा असू द्या. म्हणून निर्धारित वेळ संपून गेलेली आहे. शेवटचं चरण पण आपलं झालेलं आहे. म्हणून त्यांनी अल्पशा वेळेमध्ये जेवढं मला तुमच्या समोर चिंतन करता येईल तेवढं नक्की करण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न केला. कोण्या कोण्या संत महापुरुषांनी त्याला जपून ठेवलेल्या मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून प्रसन्न पाहूया. हे ज्ञानेश्वर
बाणागडावरचे बाबा, पण त्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, त्यांची सगळी नियमावली पाळली पाहिजे. म्हणून एखाद्याला वाटलं की बाबा विरत होता जरा भूकालावर हार नाही घेतलं, तसं नाही काही समजू नका. म्हणून ही त्यांची परंपरा आहे, तीच आपण सर्वांनी चालवली पाहिजे. आनंदाची गोष्ट यामध्ये आता बघाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला झाली. सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुरुमान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. संशय सहज आम्हाला चांगलं बोलता आलं, धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसले, मोठ्या मनानं तुम्ही श्रवण केलं, त्यांनी समोर बसून सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझ्या पायावर या वारकरी संतांच्या फार समाधान वाटलं. बऱ्याच दिवसानंतर आपल्या सर्वांच्या समोर सेवेचा योग आला. माझी विनंती एवढीच आहे सगळ्या लोकांना, ऐकता का तुम्ही सगळे? वैशाख शुद्ध पंचमीला शंकराचार्यांची जयंती असते. त्या जयंतीच्या वेळेला परिसरातले लोक दिंड्या घेऊन येतात. म्हणून आपला आधी कळवलं जाईल, फक्त आपण सगळ्यांनी आणि संत पंढरी करतात दिंडी घेऊन यावी. ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, 10 किलोमीटर चालणं काय फार कठीण आहे का? म्हणून सगळ्यांनी दिंडीच्या स्वरूपात तिथपर्यंत यावं. एक सूचना. दुसरी सूचना, शंकराचार्यांचा दिग्विजय रथ तयार केलेला आहे आणि त्या रथाची दरवर्षी पंचक्रोशी प्रदक्षिणा होते आणि त्या प्रदक्षिणेच्या काळात आपल्या गावातून रथ जातो. पण काय झालं, आम्ही कमी पडतो, तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवायला संपर्क करायला कमी पडतो आणि म्हणून या वर्षी कोणीच आलं नाही. रथ आला पण कोणीच त्याला सामोरं आलं नाही. पण पुढच्या वर्षी तुम्हाला लवकर कळू, तुम्हाला टायमिंग पण कळू. त्यावेळेला सगळ्या लोक आपलं भाग्य आहे की शंकराचार्य प्रत्यक्ष आपल्या गावात येतील. आद्य शंकराचार्य आपल्या सगळ्यांना दर्शन होईल. कुठं तर असतात त्यांच्या दर्शनाकडे, तर ते स्वतःहून आपल्या गावात येतील. पण फार मोठा रूट आहे. सोनवाडीला मुक्काम असतो पहिला, सोनवाडीतून निघून आणि मग या मार्गे अशा पद्धतीने रथ पुढे जातो. म्हणून त्यावेळेला रथाचं स्वागत करण्याकरिता सगळ्या ग्रामस्थांनी, सगळ्या महाराज मंडळींनी अवश्य यावं. आणि दिंडीच्या वेळेला त्यांनी तिकडे घेऊन यायची. 1 दिवसाचा प्रश्न आहे, पण त्यावेळेला दिंडीच्या स्वरूपात पण सगळे लोक हे बघा 10-15 दिवस आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही. तुम्ही जाता येत नाही ते राहिले, न जाता नसलं गेलेच असते. हा महत्वाचा विचार. ज्यांना जाता येत नाही त्यांना किती सुविधाकारक आहे. म्हणजे 1 दिवसामध्ये आपण पंढरपूरचा वारीचा आनंद घेऊ शकतो. वारीच्या वेळेस सगळ्यांनी या. तुम्हाला हे बघा, तुम्ही काय कसं काय करणार नाही. आता सांगितलं वर्षभर त्यांना जायला असं होत नसते. आठवण करून दिली पाहिजे. आठवण करून देण्याची जबाबदारी आमची, आम्ही आठवण करून देऊ. तुम्ही सगळ्यांनी मात्र त्यावर घ्या. सुरेगावची दिंडी आपल्या गावात मुक्कामी असते. सुरेगावच्या दिंडी घेऊन येतात आणि त्यांची दिंडी पडगेवाडीला मुक्काम करते. मग सकाळी उठून तिथपर्यंत येतात. म्हणजे तुम्हाला इथून दिंड्या जातात ही पक्क माहिती आहे. पण त्याच काळात आपल्या सगळ्यांना तिथपर्यंत यायचं नाही. स्वतंत्र दिंडी घेऊन येत आलं तर सुरेगावच्या स्वामींच्या दिंडी जरी आपण सहभागी झालो तरी पण काय हरकत नाही. पण अशा पद्धतीने सर्वांनी संत पंढरीत या आणि वारीच्याच वेळेला आले पाहिजे. आणि मध्यंतरी त्यांनी काय करायचं, मध्यंतरी नक्की एकदा बघण्याचं पाहिजे. खरं सांग, खरंच मला खरंच एकदा इच्छा करणार आवडून सगळ्या लोकांनी एकदा संत पंढरी पाहिले या. जसं पांडुरंगाचं मंदिर आहे ना पंढरपूरला तसंच तयार केलं, जसं माऊलीचं मंदिर आहे ना तसंच तयार झालं, जसं सिद्धेश्वराचा कळस सुद्धा तसाच झाला. असं तरी मला चित्र पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू, पिंपळनेरसारखं तयार आहे. सगळ्यांनी पाहण्याकरता आलं पाहिजे. सगळ्यांनी या 3 वेळ तुम्ही आले. संत पंढरी पायी 3 वर्ष 3 वर्ष वारी केली.